नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन शिंदे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. टार्गेट आपली 30 एप्रिलची कंबाईन संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जास्तीत जास्त भूगोलमध्ये मार्क पडण्यासाठी आपण एक संभाव्य प्रश्न सिरीज चालू केलेली होती. त्या टेस्ट सिरीजला नाव दिलेलं होतं आपण ब्रह्मास्त्र सराव प्रश्न सिरीज. ठीक आहे, तर त्या ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीजचा जो आजचा आपला भाग असणार आहे तो आहे 7 नंबर, पेपर क्रमांक 7, टेस्ट क्रमांक 7 वाचणार आहे. मागच्या 6 झालेल्या पेपर आहेत ते सगळे, जर कुणी नवीन असेल तर ते 6चे 6 व्यवस्थित बघून घ्या. त्याच्या अगोदरचेही तुम्हाला कंबाईनचे हे आहेत, ग्रुप सी चे ग्रुप बी चे संभाव्य प्रश्न सिरीज, तेही बघून घ्या. ओके, आज आपण 7वा पार्ट बघणार आहे. या 7वा पार्टला चालू करूया. तर त्याच्या अगोदर परत एकदा तुम्हाला सांगतोय, जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर जॉईन करायचं आहे. कारण का, आता एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला टॉपिक असेल किंवा मग तुम्हाला नोट्स असतील किंवा पेपर असतील, ते सगळे तुम्हाला इथं आपल्या यूट्यूब वरती चालू आहेत. म्हणून जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूब चॅनल परत अगोदर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे पेपर घेतोय ते जे टेस्ट पेपर आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. टेलिग्रामवरती पहिले सगळे 6 पेपर टाकून झाले, तर आजचा 7वा पेपर पण टाकणार आहे. चॅनल जे आहे आपलं हे प्रायव्हेट आहे, तुम्हाला सर्च होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला 9923739323 या तुम्हाला व्हॉट्सअपच्या नंबरवरती मला मेसेज टाका, त्याच्यामध्ये लिहा सेंड मी टेलिग्राम लिंक. मग तुम्हाला मी टेलिग्राम लिंक शेअर करल, त्याच्यावरून तुम्ही पेपर जे आहे तो झेरॉक्स करा आणि त्याचा एनालिसिस करा. ठीक आहे. लेक्चर मध्ये जे क्वेश्चन टाकलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने, त्याच्यामुळे तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघत जा शेवटपर्यंत आणि त्या प्रत्येक प्रश्नांचं जी मी एनालिसिस सांगतोय ते व्यवस्थित एनालिसिस करून घेत जा, जेणेकरून तुम्हाला 30 एप्रिलला तुम्हाला जास्तीत जास्त या लेक्चरचा फायदा होणार आहे. चला, पहिला क्वेश्चन तुम्हाला आपली संभाव्य प्रश्न सिरीज जी आहे त्याच्यातला 7वा पार्ट मधला पहिला क्वेश्चन बघा. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? लक्षात राहू द्या, योग्य विधान निवडिले याचा अर्थ तुम्हाला बरोबर विधान शोधायचं आहे. याच्यामध्ये बरोबर विधान कोणतं आहे? चलो, बरोबर विधान याच्यामध्ये कोणतं आहे बघा, शोधा. पहिलं अ काय आहे? मुंबई उपनगर जिल्ह्यात सहारा आणि सांताक्रूज ही 2 विमानतळे आहेत का? नीट लक्षात राहा. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सहारा आणि सांताक्रूज हे 2 काय आहेत? विमानतळे आहेत. हे विधान जे आहे ते एकदम बरोबर आहे. कोणते विधान योग्य सांगितले, म्हणून अविधान योग्य आहे. ओके, दुसरं विधान काय आहे? सहारा विमानतळावरून देशांतर्गत वाहतूक चालते. लक्षात राहू द्या, पहिली गोष्ट, सहारा जो विमानतळ आहे याचं नाव चेंज झालेलं आहे. याला नाव जे आहे ते आहे छत्रपती. ओके, छत्रपती शिवाजी महाराज. ओके, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं नाव, सहारा या विमानतळाचं नाव बदलून काय आहे नवीन? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. सहारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. देशांतर्गत वाहतूक चालते, तर देशांतर्गत वाहतूक चालत नाही, तर इथं आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. पण या विमानतळाच्या बाजूलाच एक विमानतळ आहे ज्याला नाव आहे, त्याला अजून एक नाव दिले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. ओके, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे 2. बघा, सहाराचं नाव चेंज करून छत्रपती शिवाजी महाराज टाकलं आणि अजून एक छोटं तिथं एक विमानतळ आहे जिथून देशांतर्गत चालतं, पण सहारावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. म्हणून इथं ब विधान जे आहे ते चुकीचं दिलंय. देशांतर्गत नाही, तर काय चालती आहे? आंतरराष्ट्रीय वाहतूक चालती आहे. म्हणून हे विधान जे आहे, आता इथं कन्फ्यूज बरेच जण होते, नीट ऐका. सहारावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते, लक्षात राहू द्या. आणि म्हणजे सहारा विमानतळालाच दुसरं एक बाजूला एक विमानतळ तयार केलेलं आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ केलेलं आहे. आणि तिथून तुम्हाला देशांतर्गत चालते आणि सहारावरून आंतरराष्ट्रीय चालते. ओके, म्हणजे आता सहाराचं नावच छत्रपती टाकले, पण तिथं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे 2 आहेत, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. हे जे सहाराला जे नाव दिलेलं आहे, सहारा हे भारतातलं सगळ्यात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, नीट लक्षात राहू द्या. म्हणून ही विधान इथं चुकीचं धरायचंय.
क काय आहे, सांताक्रूज विमानतळावरून, आता हे दोन्ही विधान मुंबईला येतं म्हणजे उपनगरमध्ये, सांताक्रूज विमानतळावरून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. तर हे लक्षात राहू द्या, सांताक्रूज विमानतळावरून आंतरराष्ट्रीय नाही तर ती राष्ट्रीय आहे, म्हणजेच देशांतर्गत वाहतूक चालते. म्हणून हे विधान जे आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. नीट लक्षात राहू द्या. आयोग तुम्हाला याच्यावरती हवाई मार्गावरती क्वेश्चन विचारेल. हे हवाई मार्गावरचा क्वेश्चन आहे. जलमार्ग, त्याच्यानंतर हवाई मार्ग, रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग. ओके, दळणवळण मधला हा क्वेश्चन आहे. म्हणून आता तुम्हाला कसलं विधान योग्य म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. मग केवळ अ आणि ब, केवळ ब आणि क, केवळ अ आणि केवळ अ ब कड, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पर्याय क्रमांक याचं उत्तर काय द्यायचंय, 3 नंबर द्यायचं आहे. नीट लक्षात राहू द्या. थोडं कन्फ्यूज होतात पण कन्फ्यूज होऊन घेऊ नका. सहारा वाळवंट पण आहे, ठीक आहे. सहारा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय वाहतूक चालतीये. ओके, आणि त्याच्याच बाजूला एक विमानतळ केलेलं आहे, त्याला नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि हे देशांतर्गत चालतं. ठीक आहे, हे दोन नीट लक्षात राहू द्या. पर्याय क्वेश्चन नंबर 1 चं उत्तर 3 आहे. इथं नीट लक्ष द्या. सहारा हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचं नाव चेंज झालेलं आहे नंतर, आणि छोटं जे आहे दुसरं अजून त्याच नावाचं, त्याच्यावर म्हणजे राष्ट्रीय आणि दुसऱ्यावरून आंतरराष्ट्रीय. तर पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कन्फ्यूज होऊ नका. सहारा विमानतळ जे आहे याला नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. झालं क्लिअर? हा, याचं नाव हे आहे. पण याच्या बाजूला अजून एक विमानतळ आहे, त्याचं नाव पण छत्रपती शिवाजी महाराज विमानतळच आहे, पण ते छोटं आहे. तिथून राष्ट्रीय चालती म्हणजे देशांतर्गत, आणि इकडे काय आहे, आंतरराष्ट्रीय चालते. पूर्वी सहारा वाळवंट हे म्हणून ओळखलं, हे सहारा विमानतळ म्हणून ओळखलं जात होतं. हे विमानतळ भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नीट लक्षात राहू द्या. राष्ट्रीय पण मोठे, आंतरराष्ट्रीय पण मोठे. हे विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात सर्वात व्यस्त विमानतळ आहे. सर्वात व्यस्त राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH2 होता, त्याचं नामांतरण चेंज झालेलं. तर नीट लक्षात राहू द्या. तसं मग तुम्हाला मुंबई पुणे पण व्यस्त आहे. मग NH2 हा 53 तोही व्यस्त आहे. असे बरेचसे व्यस्त आहे. तसं इथं विमानतळ कोणतं व्यस्त आहे तर हा आहे. यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हणतात. लक्षात राहू द्या. क्वेश्चन इथं नवीन पॉइंट आलाय. कोणत्या विमानतळाला भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हणतात असं जर विचारलं तर ते सहारा / छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला म्हणतात. ठीक आहे. या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे, त्याचे नावही छत्रपती विमानतळ आहे. ओके, भारतात जर तुम्हाला 2021 नुसार जर विचारलं, ओके 2021 नुसार जर विचारलं की एकूण किती विमानतळ आहेत, तर नीट लक्षात राहू द्या. आता जेवढे विमानतळ येतं त्याच्यातले आंतरराष्ट्रीय विमानतळ जर भारतामध्ये जर विचारले तर तुम्हाला 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ओके, म्हणजे 3 जे आहेत इथं 32 + 3 का दिलंय, 33 34 35 3 जे आहेत ते 3 आपल्या इकडे आहेत. कुठं? महाराष्ट्रामध्ये आहेत. जसं की सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याच्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच नागपूरचं, हे 3 तुम्हाला महत्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. महाराष्ट्रातले कोणते कोणते सांगितले मी, नीट लक्षात राहू द्या. सहारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ, हे 3 आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रातले आहेत. आणि बाकीच्या राज्यातले 32, म्हणजे टोटल तुम्हाला 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. त्याच्यानंतर 10 जे आहेत ते सीमा सुरक्षेसाठी वापरतात विमानतळ. 102 विमानतळ जे आहेत ते राष्ट्रीय विमानतळ आहेत देशांतर्गत, आणि खाजगी जे आहेत ते 2 तुम्हाला विमानतळ आहेत. ठीक आहे. तर जवळजवळ तुम्हाला एकूण विमानतळ जे आहेत याची टोटल बेरीज करा, तर हे किती झाले. आता काही ठिकाणी तुम्हाला 137 दिलेलं आहे बरं का, काही ठिकाणी 137 विमानतळ आहेत. आता जस्ट इथं ही जर केली बेरीज जर केली आपण, तर इकडे किती येतं हे 10, त्याच्यानंतर इकडे किती येतं 102, एक सेकंड 102, त्याच्यानंतर 10, इकडे किती येतं 35. ओके, आणि त्याच्यानंतर हे 2, बरोबर ना, 1 2 3 4. बघा इकडे किती झाले, 5 आणि 4 9 झाला, आणि त्याच्यानंतर 3 आणि 1 4 आणि 1. बघा 149 काही ठिकाणी दिलेली आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला 137 दिलेली आहेत. ठीक आहे. आकडेवारी किती असेल मागं पुढे असू द्या, मी तुम्हाला ही आकडेवारी दिलेली आहे इथं.
35 आंतरराष्ट्रीय आहेत, सीमा सुरक्षेसाठी 10 दिलेले आहेत, राष्ट्रीय 102 आहेत आणि खासगी 2 आहेत. ठीक आहे, क्वेश्चन जर विचारलं तर नीट लक्षात राहू द्या. हे आंतरराष्ट्रीय, हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ओके, आर्ट गॅलरी इथालची महत्वाची आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या जुळवामध्ये प्रश्न क्रमांक 2. जिल्हा आणि धरण प्रकल्प कधी कधी तुम्हाला इथं तलाव पण विचारले जाऊ शकतात बरं का. तलाव आणि जिल्हा यांच्या जोड्या लावा असं क्वेश्चन विचारते ना, तर नीट लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 2, जिल्हा आणि धरण. इथं जल व्यवस्थापन टॉपिक घ्या, नाहीतर तुम्हाला नदी प्रणाली टॉपिक घ्या, दोन्हीवरती हा क्वेश्चन येईल तुम्हाला. तर जिल्हा आणि धरण किंवा प्रकल्प तलाव, सिंधुदुर्ग जिल्हा दिलाय, नाशिक, नंदुरबार आणि सातारा, 4 जिल्हे दिले तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर चला, त्याच्यानंतर कोणता दिलेला आहे इकडे धरण प्रकल्प कोणते दिले तर हरणबारी, सुसरी, ताळंबा आणि खोडसी. लक्षात राहू द्या, कंबाईनची जी एक्झाम आहे धुंडून धरणं आणतं कुठून बी. ओके, जे तुम्हाला कधी वाचण्यात नाही आले, काही पुस्तकात तुम्हाला सगळीकडे दिलेले नाही, असे धरणं तुम्हाला एमपीएससी जे आहे ते कंबाईनची एक्झाम जी आहे ते धरणं आणतंय. आणि नीट तुम्हाला सगळ्यांना आता 6 पेपर झाले, तर 7वा आजचा पेपर आहे आपली टेस्ट. तर तुम्हाला लक्षात आलं असेल आपण जे काही म्हणजे जे काही आपलं मटेरियल आहे ते तुम्हाला कुठल्याही पुस्तकात एकाच सापडणार नाही. आणि क्वेश्चन जे आहेत ते एकदम क्वालिटीचे आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहेत. आणि एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मी एक्स्ट्राचं देतोय जास्तीत जास्त, जेणेकरून तुम्हाला 30 एप्रिलच्या एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील. ठीक आहे, बघा आता तुम्ही हे मला खरं सांगा मला हा क्वेश्चनचं उत्तर जे आहे तुम्ही म्हणजे हे जे धरण आहेत हे तुम्ही याच्या अगोदर कधी वाचलेत का? जर वाचले असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसतील वाचले तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण का धरणं धुंडून आणावं लागते रे, एमपीएससी तुम्हाला लय खतरनाक क्वेश्चन विचारते. बघा आता याच्यातलं एक धरण तर तुम्ही 100% वाचलेलं असणार आहे. प्री मेन्सचा दोन्हीचा पण जे व्यवस्थित अभ्यास करते त्याला हे धरण तर माहित असेल. कोणतरी सुसरी धरण हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता जे लेक्चर आपले बघतात त्यातले 90% लोकांना सुसरी धरण माहित असणार आहे. कारण का तापी नदी जर आपण बघितली, आपण ही तापी नदी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर तिला वरून एक नदी येऊन मिळते, ती म्हणजे गोमई, बरोबर ना, गोमई, किंवा त्याला दुसरं नाव आहे गोमती. कारण का आयोगाने या नदीवरती तुम्हाला 2 वेळेस प्रश्न विचारलेले होते. तापी नदीवरती जसं तापी नदीच्या उपनद्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला होता ना, तापी नदी आणि तिला उपनदीच्या जोड्या लावायच्या होत्या. तर बघा ही गोमती एकदा नाव दिलं होतं आणि एकदा गोमई नाव दिलं होतं. तर नीट लक्षात राहू द्या, गोमई नदीलाच गोमती नदी म्हणतात. तर ही तापी नदी आहे पश्चिम वाहिनी, वरचं तीर आहे उजवं तीर, खालचं डावं तीर, उजव्या तीरावरून मिळणारी नदी आहे तिला गोमती किंवा गोमई. आणि हे जे सुसरी धरण आहे नीट लक्षात राहू द्या, सुसरी धरण हे गोमती किंवा गोमई या नदीवरती आहे. याचाच अर्थ हे धरण जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात गेलं रे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे धरण गेलेलं आहे. हे 90% विद्यार्थ्यांना माहित असणार आहे. मग बचं 2 किती जागेवर आहे जरा बघून घ्या. बघा बचं 2 इथं पण आहे, इथं पण आहे. हा चला इकडे लक्ष द्या. बघा नंदुरबार जिल्हा म्हणजे ह्याची जोडी लावून टाका बरं. कच ब नाही सॉरी क, नंदुरबार कितीला आहे, 3 नंबरला आहे, क ला आहे. मग कच सुसरी धरण नंदुरबार जिल्हा गोमई गोमती नदीवरती. मग कच किती 2, मग कच 2 किती जागेवर आहे बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं आहे. क्लिअर, बघा इथं आहे आणि इथं पण आहे. आता हे तर तुम्हाला 100% उत्तर माहितीये. याचा अर्थ 2 नंबर आणि 3 नंबर पर्याय कटला डोकं लावायचं नाही. लक्षात राहू द्या, टायमिंग वाचायचं आहे. कंबाईनची एक्झाम तुम्हाला किती अभ्यास केला आहे तर टाइम मॅनेजमेंट वरती आहे. लक्षात राहू द्या, राज्यसेवेच्या परीक्षेला टाइम पुरतो राज्यसेवेच्या परीक्षेला. कंबाईनच्या परीक्षेला 100 प्रश्न आहेत, 100 मार्काला आणि 60च मिनिट टायमिंग आहे भाऊ. इकडे लक्ष द्या, इथं सगळ्यात मॅटर आहे, इथं टायमिंगच मॅटर आहे सगळ्यात जास्त. टाइम मॅनेजमेंट सगळ्याला आलं. जे कन्फर्म तुम्हाला उत्तर आहे ते सांगा मला. आता काय सांगितलं, नंदुरबार सुसरी धरण प्रकल्प कोणत्या नदीवर, गोमई, 100% माहिती आहे ना. मग नाशिक किती नंबरला आहे, क ला आहे, नाशिक क नंबरला आहे. क हे सुसरीची जोडी लावा, कच 2, कच 2 इथं 3 आणि 4 नंबरला आहे. 2 आणि 3 पर्यायाकडे नंतर आता बघायचं नाही. क्लिअर. आता तुम्हाला खोंडशी, टाळंबा आणि हरणबारी हे धरणं आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वाचण्यात आलेले नाहीत, नीट लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये हरणबारी जे धरण आहे, हरणबारी जे आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हरणबारी धरण आहे का रे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हरणबारी आहे का? किंवा इथं तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अगोदर जोडी लावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला
लक्षात राहू द्या. ताळंबा हे जे धरण आहे हे कर्ली नदीवर आहे. कर्ली किंवा कुर्ली, काही पुस्तकात कर्ली दिले, काही पुस्तकात कुर्ली दिलेलं आहे. नीट लक्षात राहू द्या. तर हे जे कुर्ली नदीवर आहे म्हणजे कुडाळ तालुक्यामध्ये. ओके, कुडाळ, सिंधुदुर्ग. लक्षात राहू द्या, सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग. म्हणजे याचा अर्थ अच 3 किती जागेवर आहे आता बघा. अच 3 या बघा इथं उत्तर मिळून गेलं भावानं. उत्तर मिळालं इथंच, तुम्हाला उत्तर इथंच क्लिअर झालं. लक्षात राहू द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ताळंबा धरण आहे. ताळंबा हे धरण कोणत्या नदीवर आहे? कुर्ली नदीवर किंवा कर्ली नदी म्हणा तुम्ही. कुडाळ तालुक्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग मध्ये. मग अच 3 किती जागेवर आहे? एकच जागेवर आहे, ते म्हणजे 4. याचा अर्थ याचं उत्तर जे आहे ते किती क्रमांक आहे? 4 नंबरचं उत्तर आहे. नीट लक्षात राहू द्या. कारण का आता बच बघा. ब काय आहे? नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतं धरण आहे? खोडसी आहे का हरणबारी आहे? तर लक्षात राहू द्या, साताऱ्यामध्ये हे खोडसी धरण आहे. आता याला कधी कधी प्रकल्प पण म्हटलं जातं बरं का. ओके, प्रकल्प किंवा याला म्हणजे तलाव सुद्धा म्हटलं जातं. ओके, तलाव, काही ठिकाणी तलाव नाव आहे, काही ठिकाणी प्रकल्प नाव आहे. आणि हा जो म्हणजे प्रकल्प आहे हा कृष्णा नदीवरती आहे. कृष्णा, ओके, कृष्णा नदीवरती आहे. आणि हे कुठं आहे? तर हे आहे कराडला. ओके, कराड तालुक्यामध्ये, कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठावरती तुम्हाला खोडशी हे जे आहे हे तलाव आहे. म्हणजेच डच 4. आता डच 4 हे बघा इथं आहे. डच 4 हे पण मिळालं तुम्हाला कन्फर्म. आता काय राहिले तुम्हाला? नाशिक. इथं पर्याय कोणती राहिली? हे नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला हरणबारी धरण आहे. कोणतं आहे? हरणबारी. आता हे जे हरणबारी धरण जे आहे, लक्षात राहू द्या, तुम्हाला ही गोष्ट आठवते, ही तापी नदी आताच आपण काढली होती. तापी नदीला वरच्या साईडला हे बघा, ही तापी नदी आहे. इकडं गोमई, गोमती वगैरे नदी येऊन मिळाली. नाशिक जिल्ह्यामधून एक नदी अशी वाहत जाती आहे, गिरणा. कोणती आहे? गिरणा. आणि गिरणा नदीची इथून एक नदी आहे उपनदी, तिचं नाव आहे मोसम. ओके, काय नाव आहे? मोसम. आणि ह्या गिरणा नदीच्या उपनदीवर, मोसम या उपनदीवरती एक धरण आहे आणि त्या धरणाचं नाव काय आहे? हरणबारी. हरणबारी. मागच्या वेळेची कंबाईनची एक्झाम घ्या, मागच्या वेळेची ग्रुप सी ची एक्झाम घ्या. तुम्हाला क्वेश्चन धरण असले विचित्र आणले आपल्या वाचण्यात कधी कधी आलेले नसतात. त्यामुळे नीट लक्षात घ्या, जे कुठंच नसतं ते आपल्या नोट्समध्ये असतं आणि जे आपल्या लेक्चरमध्ये असते. ओके, 17 पुस्तकातले एकत्रित नोट्स आहेत. नीट लक्षात राहू द्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये अजून एक गोष्ट सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी वन डे रिव्हिजन बॅच घेतलेली आहे आपली, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वन डे रिव्हिजनच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा टाकलेल्या आहेत आणि ऍप्लिकेशन वरती सुद्धा टाकलेले आहेत, दोन्ही ऍप्लिकेशन वरती. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली वन डे रिव्हिजन बॅच घेतलेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या वन डे रिव्हिजन परीक्षेला जाता जाता त्या नोट्स व्यवस्थित वाचून जा. चलो, कन्फर्म मिळालं. हे बघा, खतरनाक क्वेश्चन आहे बरं का. इथं तुम्हाला प्रश्न विचारते ना, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. नदी आणि त्यावरील धरणं किंवा इकडे जिल्हा त्यावरील धरणं यांच्या जोड्या लावा, अशा टाइपचे प्रश्न विचारते ना. तर प्रश्न क्रमांक 2, उत्तर क्रमांक 4. डन डन डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. आता बघा, हा पण क्वेश्चन लय खतरनाक आहे. या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला हा जो शब्द आहे हे कुठे ऐकलेला नसणार तुम्ही. कोण बघा, क्वेश्चन काय आहे? कोंडाई बारी व लळिंग बारी हे घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? आता बघा, क्वेश्चन आयोगाने मी हे जे शब्द 2 दिलेत ना, हे 2 शब्द असले एमपीएससी म्हणजे आयोग असले शब्द टाकते बघा. लळिंग घाट हा शब्द जे आहे ना हा कॉमन झाला. याच्या अगोदर आयोगाने प्रश्न पण विचारले, पण आता तुम्हाला मी काय करेल, लळिंग बारी आणि कोंडाई बारी हे घाटांचेच नाव आहेत. याच्यामध्ये बघा क्वेश्चन कसा टाकलाय, कोंडाई बारी आणि लळिंग बारी हे घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? आता लळिंग घाट जो आहे, नुसता लळिंग जर विचारला तर सगळ्यांना माहिती आहे लळिंग घाट जो आहे तो नाशिक जिल्ह्यातून, म्हणजे नाशिक वरून तुम्हाला धुळ्याला जाण्यासाठी तुम्हाला कोणता घाट लागतो? लळिंग घाट. आणि हा घाट तुम्हाला प्रमुख घाटापैकी महाराष्ट्रातल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वात उत्तरेकडील हा घाट आहे. पण त्याच्याही आता उत्तरेला जर तुम्ही गेलात तर नीट लक्षात राहू द्या. आता ही कोंडाई बारी जो घाट आहे ना, कोंडाई बारी हा साक्री तालुक्यातला घाट आहे. कुठालचा? साक्री तालुक्यातला हा घाट आहे. आणि म्हणजे साक्री तालुक्याच्या वायव्येला घाट आहे. आणि साक्री तालुका असेल धुळ्यातला, बरोबर ना? नंदुरबार, धुळे, नाशिक,
इकडे पालघर याला सीमा लागते, कोणत्या वायव्येला, आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला कोण आहे, गुजरात. मग या साक्री तालुक्यातून तुम्हाला सुरतला जाण्यासाठी म्हणजेच तुम्हाला धुळ्यामधून म्हणजेच तुम्हाला धुळ्यातून जर सुरतला जायचं असेल, धुळे टू सुरत, तर कोणता घाट लागेल तुम्हाला, कोंडाई बारी घाट. आणि या पावसाळ्यामध्ये तुम्हाला याच्यावरती खूप मोठी बातमी आली होती, कारण का कोंडाई बारी या घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळली होती. तर खूप टायमिंग पर्यंत दिवसभर ती दरड काढण्यासाठी लागली होती आणि ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाम झालं होतं. नीट लक्षात राहू द्या. तर कोंडाई बारी आणि लळिंग बारी हे घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत, तर याचं उत्तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल. कोणतं आहे, धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे. आता कोंडाई बारी हा घाट साक्री तालुक्यात आहे. साक्रीवरून म्हणजे धुळ्यावरून तुम्हाला जर सुरतला जायचं असेल तर कोणता घाट लागेल, कोंडाई बारी सीमावर्ती म्हणजे साक्रीच्या वायव्येला. लळिंग घाट जो आहे, लळिंग घाट हा धुळ्याच्या दक्षिणेला आहे. ओके, इथं तुम्हाला लळिंग घाटातून तुम्हाला धुळ्यावरून नाशिकला किंवा नाशिकवरून धुळ्याला जाण्यासाठी तुम्हाला कोणता घाट लागेल, तर तो लळिंग बारी हा घाट लागणार आहे. आता अकोल्यामध्ये कोणता घाट सपोज नाहीये. अहमदनगर मध्ये जे आहे, अहमदनगरवरून जर तुम्हाला ठाण्याला जायचं असेल, ओके, ठाणे, किंवा तुम्हाला कल्याणला जायचं असेल, ओके, कल्याण, तर तुम्हाला कोणता घाट लागेल रे, माळशेज. कोणता आहे, माळशेज घाट लागेल. बरोबर ना. माळशेज घाटातून तुम्हाला अहमदनगरवरून ठाण्याला किंवा कल्याणला जायचं असेल तर माळशेज घाट लागेल. आणि ठाण्यावरून जर तुम्हाला नाशिकला जायचं असेल, तर नाशिक आणि ठाणे यांच्यामध्ये एक घाट आहे, ते म्हणजे कोणता आहे, शिरघाट. कोणता आहे, शिरघाट. लक्षात राहू द्या. आणि नाशिक टू ठाणे हा जो आहे थळघाट, किंवा दुसरा कोणता आहे, त्याला दुसरं नाव आहे कसारा घाट. लक्षात राहू द्या. ठाण्यावरून नाशिकला कोणता आहे, थळघाट किंवा कसारा घाट. आणि ठाण्यावरून नाशिकला अजून जर दुसऱ्या मार्गाने जायचं असेल तर कोणता घाट लागेल, शिरघाट. तर याचं उत्तर 3चं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे 1 नंबर. नेक्स्ट, पुढील पैकी अयोग्य विधाने निवडा. आता भाऊ अयोग्य विधान निवडायला सांगितलंय. योग्य म्हणजे कसलं, बरोबर, अयोग्य म्हणजे कसलं, चुकीचं. ओके, चुकीचे विधान तुम्हाला निवडायला सांगितलंय. नीट अनालिसिस करत जा. अनालिसिस सगळ्यात महत्वाचं आहे. अभ्यास थोडा कमी राहू द्या, पण अनालिसिस जास्तीत जास्त राहू द्या जर तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल तर. पुढील पैकी अयोग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती आहेत हे निवडायला सांगितलंय. आता अयोग्य म्हणजे चुकीचे विधान निवडायला सांगितलंय. जरा पहिलं अ काय, जगप्रसिद्ध अजिंठ्याची लेणी. सगळ्याला माहिती आहे अजिंठ्याची लेणी पैठण तालुक्यामध्ये आहे. पैठण तालुक्यामध्ये आहे का, पैठण तालुक्यामध्ये आहे का रे, लवकर सांगा. नाही, पैठण तालुक्यामध्ये नाही. तुम्हाला वाटेल औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, पैठण तालुक्यात. कारण का औरंगाबाद जिल्हा तुम्ही काही ठिकाणी पोरांनी वाचलेला असतो, तालुका वाचलेला नसतो. पण आयोग सारखं रिपीट फक्त जिल्हाच नाही विचारणार आहे, आयोग तालुका सुद्धा विचारेल. तर तालुका जो आहे तर इथं तुम्हाला सिल्लोड. ओके, सिल्लोड तालुक्यामध्ये तुम्हाला हे लेण्या आहेत. याच्यामुळे हे विधान जे आहे ते कसलंही चुकीचं आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण सगळ्याला माहिती आहे. कुठे आहे रे, तर हे अहमदनगर मध्ये आहे का, नाही, अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाहीये. तर ते कुठं आहे, औरंगाबाद. लक्षात राहू द्या. औरंगाबाद या शहरामध्ये, औरंगाबाद पासून तुम्हाला काही अंतरावर औरंगाबाद. ओके, औरंगाबाद मध्ये हे थंड हवेचं ठिकाण आहे म्हैसमाळ. म्हणून हेही विधान कसं आहे, चुकीचं आहे. दोन्ही विधान चुकीचं येतं. तर इथं पर्याय क्रमांक केवळ केवळ ब, अ आणि ब, आणि यापैकी नाहीये का, नाही. याचं उत्तर काय पाहिजे मग, 3. दोन्ही विधान कसली तर अ आणि ब चुकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3. 4चं उत्तर पर्याय क्रमांक 3. नीट लक्षात राहू द्या. थंड हवेचे ठिकाणं वाचून जा. तुम्हाला आयोग प्रश्न विचारेल. याच्या अगोदरचे जे टेस्ट आहेत, याच्या अगोदरचे जे पेपर आपण संभाव्य प्रश्न सिरीज घेतली त्याच्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आपण घेतलेलं आहे. नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यामुळे काही लोड घेऊ नका, तिथं दिलेले आहेत. ठीक आहे. आणि जगप्रसिद्ध अजिंठ्याची लेणी. आता लेण्या ज्या आहेत ह्या सुद्धा तुम्हाला नोट्समध्ये आणि आपल्या मागच्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. जिल्हा आणि लेण्या यांच्या योग्य जोड्या लावा. ओके, धबधबे वगैरे त्या टॉपिकमध्ये घेतलेला आहे. ते तुम्हाला इथं डिटेल दिले. मागचे जे भाग आहेत ते नीट व्यवस्थित बघून घ्या. चलो नेक्स्ट. चला आता बघा परत एकदा थोडंसं तुमच्या महत्वाच्या तुमच्या गोष्टीसाठी, जिथं तुम्हाला 30 एप्रिलच्या एक्झामला जास्तीत जास्त मार्क पाडायचे असेल, मी गॅरंटीड सांगतो 13+ मार्क तुम्हाला 100% यायला पाहिजेत. 13+ मार्क यायला पाहिजेत. ह्याच्या अगोदरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 13+ 15 पैकी 15 मार्क घेतलेले आहेत. वन डे रिव्हिजन बॅच घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपली जाता परीक्षेला तुम्हाला सगळ्या टॉपिकला मी कव्हर करून दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वन डे रिव्हिजन बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे.
ओनली 18 तासामध्ये 18 तास 18 लेक्चर इथं तुम्हाला घेतले. व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ 1 तासाच्या आतलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 18 तासामध्ये रिव्हिजन होऊ शकतंय. वन डे रिव्हिजन बॅच आणि ही फक्त आणि फक्त 249 रुपयाला आहे भाऊ. 249 रुपयाला प्लस याच्यावरती तुम्हाला पीडीएफ ज्या आहेत त्या पीडीएफ नोट्स वन डे रिव्हिजनच्या कालच तुम्हाला ऍप्लिकेशन वरती मी अपलोड केलेल्या आहेत. तिथून प्रिंट आउट काढून घ्या. 40-50 म्हणजे जवळजवळ 60-70 पेजेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही लागणार आहे. आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला हे वन डे रिव्हिजन बॅच घेतली त्याला ती कळण, त्याच्यावरती सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याला अजूनही रिव्हिजन बॅच तुम्हाला म्हणजे टार्गेट 30 एप्रिलची कंबाईनची बॅच जर घ्यायची असेल पूर्ण इंटिग्रेटेड तर ती तुम्हाला आहे 30 एप्रिल. याच्यावरती तुम्हाला ती म्हणजे 30% डिस्काउंट आहे रेग्युलर बॅचला. आणि वन डे रिव्हिजन जी बॅच आहे त्या दोन्ही वन डे रिव्हिजनचं ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ही बॅच दिसेल, हे थंबनेल दिसेल, ही बॅच आहे. हे ऍडव्हर्टाईज प्रत्येक व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला 2 वेळेस बघता येईल. प्रत्येक वेळेस 2 वेळेस बघता येतोय तुम्हाला. नवीन फुल टू अपडेटेड व्हिडिओ लेक्चर आहे. त्याच्यातले जे महत्वाचे लेक्चर आहेत ते नवीन आकडेवारीनुसार सगळे कव्हर करून दिलेत. नवीन अभ्यासक्रमानुसार ही बॅच असणार आहे. संपूर्ण परीक्षाभिमुख घटकाचं तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन आपण करून दिलेलं आहे. आणि एकूण 18 व्हिडिओ आहेत. ओके, तर नीट लक्षात राहू द्या. ही बॅच ज्यांना घ्यायची त्यांनी लवकरात लवकर या 18 तासामध्ये तुमचं सगळ्या टॉपिकला रिव्हिजन होईल. कारण का याच्यामध्ये तुम्हाला मी महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. जवळजवळ 12+ लेक्चर नुसते महाराष्ट्राचे. काही लोकांच्या बॅचचे अख्खे लेक्चर 12 आहेत. तर तसलं काहीतरी करून म्हणजे काहीतरी उगाच घेऊन उपयोग काय त्याचा होणार नाही. तुम्हाला नीट लक्षात राहू द्या. सगळे पॉईंट सगळे व्यवस्थित कव्हर पण व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला मी भारताचा भूगोल जे आहे, भारताच्या भूगोलमधले महत्वाचे म्हणजे प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, रस्ते, महामार्ग, दळणवळण, राष्ट्र, हे सगळे टॉपिक इथं मी कव्हर करून दिलेले आहेत. आणि जगाचा भूगोल जे आहे, जगाच्या भूगोलवरती सुद्धा तुम्हाला जगातले जे 7 खंड आहेत त्या 6 खंडावरती 7 पैकी 6 खंडावर आयोग प्रश्न विचारते. त्याचे फिजिकल सगळा तुम्हाला इथं दिलेले आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला 13+ मार्क 100% पडणार आहे. नीट लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला जर व्यवस्थित मार्क पाडायचे असतील तर. चला कम टू द पॉइंट. आता हे बेसिक फाउंडेशन बॅच तुम्हाला राज्य कंबाईन प्री प्लस मुख्यची जी आहे, कंबाईनची एक्झाम झाली की त्याच्यानंतर लगेच पडणार आहे. रिमोट सेन्सिंग सहित बॅच असणार आहे. नीट लक्षात राहू द्या. नवीन फुल टू अपडेटेड लेक्चर असणार आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा सगळे व्हिडिओ इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये असणार आहे. कारण का बेसिक फाउंडेशन बॅच आहे संयुक्त गट ब पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी असणार आहे. प्लस रिमोट सेन्सिंग तुम्हाला जो पॉईंट आलेला आहे नवीन कव्हर तर तोही याच्यामध्ये असणार आहे. 3 पट वॉच टायमिंग आहे. जवळजवळ 80 व्हिडिओ तुम्हाला या लेक्चरमध्ये असणार आहेत. 3 पट बघायचे तुम्हाला, 3 पट, आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स पण तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. चला याच्यावरती या बॅचवरती तुम्हाला डिस्काउंट असणार आहे. राज्यसेवा ज्या विद्यार्थ्यांनी फक्त राज्यसेवा करतात त्यांच्यासाठी इकडे राज्यसेवेची बॅच आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला 5 नंबर. नागझिरा हे वन्य अभयारण्य. आता याच्या अगोदर तुम्हाला आयोग काय विचारते, वन्यजीव हा शब्द टाकतो कधी कधी. ओके, कन्फ्यूज होण्यासाठी आपण जे वाचलंय ते नाही, थोडंसं चेंज करून आयोग विचारते. नागझिरा हे वन्य अभयारण्य डॅडॅश जिल्ह्यात पसरले आहे. नागझिरा, नागझिरा म्हणला का चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा लवकर, पटापट सांगा मला. नागझिराची आहे ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत, बरोबर ना. नागझिरा हे अभयारण्य. आता गोंदियामध्ये तुम्हाला नागझिरा तर आहे. ओके, नागझिरा जे आहे हे नवीन नागझिरा सुद्धा इथंच अजून आहे. म्हणजे नागझिरा 2 झाले. एक नागझिरा आणि दुसरं एक नवीन नागझिरा, बरोबर ना. त्याच्यानंतर दुसरा अजून कोणता आहे, राष्ट्रीय उद्यान पण इथं तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, तर हे महत्वाचे नीट क्वेश्चन लक्षात राहू द्या. कोणतं सांगितलं सांगा. नागझिरा जुनं वालं, त्याच्यानंतर नागझिरा नवीन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला नवेगाव शब्द वाचलेला आहे. नवेगाव बांध. ओके, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान अभयारण्य. हे 3 तुम्हाला अभयारण्य जे आहेत राष्ट्रीय उद्याने, नागझिरा, नवीन नागझिरा, जुनं नागझिरा, नवेगाव बांध, हे तुम्हाला कुठं सांगायचे तर आपल्या ह्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये. म्हणून तुम्हाला 5चं उत्तर काय पाहिजे, 2. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणते सांगायचे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला अंधारी अभयारण्य आहे. नावं थोडेसे चेंज झालेले आहेत कारण का राष्ट्रीय उद्याने जे आहेत त्यांचं तुम्ही हे करून त्यांनी परत अंधारी हे नाव ठेवलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ओके, अंधारी, घोडझरी. ओके,
घोडझरी एक आहे आणि नवीन झालेली आहे ते घोडझरी, आणि त्याच्यानंतर कन्हाळ गाव. ओके, कन्हाळ गाव, घोडझरी आणि अंधारी हे तुम्हाला चंद्रपूरमध्ये सांगायचे. तर अमरावतीमध्ये तुम्हाला वान हे अभयारण्य आहे, वान अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर अजून कोणतं सांगायचं आहे, मेळघाट. ओके, मेळघाट हे अमरावतीमध्ये आहे, वान हे अमरावतीमध्येच तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर गुगामल. ओके, गुगामल हे काय आहे, राष्ट्रीय उद्यान तुम्हाला सांगायचं. यवतमाळमध्ये तुम्हाला पैनगंगा, नांदेड यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमावर्ती. ओके, हे पैनगंगा तुम्हाला इथं दिलेलं आहे. नांदेडमध्ये अजून अमरावतीमध्ये यवतमाळ, हा बरोबर आहे ना, पैनगंगा बघा. काही पुस्तकात तुम्हाला नुसतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये देते ना, काही पुस्तकात तुम्हाला नांदेड आणि यवतमाळ देते ना, तर ते दोन्ही तुम्हाला एकाच्या सीमावर आहे. पैनगंगा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमावरती आहे. अजून जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला टिपेश्वर हे सुद्धा कुठं आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्येच तुम्हाला दिलेलं आहे टिपेश्वर. आणि त्याच्यानंतर इसापूर. ओके, इसापूर धरण जे आहे, इसापूर धरण, आणि ते इसापूर धरणाच्याच बाजूला तुम्हाला इसापूर अभयारण्य दिलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, तर नागझिरा हे अभयारण्य कुठं पसरलेलं आहे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. अभयारण्य पण नीट व्यवस्थित वाचून जा, अभयारण्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, चलो 5चं उत्तर 2. क्वेश्चन नंबर 6, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सर्वात कमी लिंग गुणोत्तर? 6 मध्ये तुम्हाला जास्त लिंग गुणोत्तर मी विचारलं होतं पार्ट 6 मध्ये, आता इथं कमी लिंग गुणोत्तर विचारलंय. तर जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? तर जनगणना जे आहे हा क्वेश्चन तुम्हाला खूप वेळा आयोगाने विचारते, आणि जनगणना 2011 ची अंतिम आकडेवारी जी आली होती ती 2014 मध्ये आलेली होती. नीट लक्षात राहू द्या, 2011 ची अंतिम आकडेवारी. काही लोक अजूनही जुनच वाचत बसतात. अंतिम आकडेवारी म्हणजे पालघरचं विभाजन, म्हणजे ठाण्याचं विभाजन झाल्याच्या नंतर तुम्हाला 2014 मध्ये त्याची अंतिम आकडेवारी आली होती, आणि तीच तुम्हाला आयोग विचारते. 2011च्या जनगणनेनुसार जर प्रश्न विचारला तर अंतिम आकडेवारीनुसार असं त्याचा अर्थ होतो, आणि 2011ला अगोदर एक आली होती आणि फायनल आकडेवारी त्याची 2014ला आली होती, म्हणून फायनल आकडेवारीनुसार तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला नंदुरबार 978 तुम्हाला याचं काय आहे लिंग गुणोत्तर. नंदुरबारचं किती आहे, 978 हे नंदुरबारचं लिंग गुणोत्तर आहे. मुंबई उपनगर जर बघितलं तर सगळ्यांचं 900, इथं तुम्हाला मुंबई 700 येईल, 800 येईल. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मुंबईचं जर विचारलं तर ते 832 आहे. किती आहे, 832 लिंग गुणोत्तर आहे मुंबईचं. जालन्याकडे जर तुम्ही गेलात, जालन्यामध्ये तुम्हाला 937. ओके, किती आहे जालन्याचं, 937 तुम्हाला लिंग गुणोत्तर आहे जालना. आणि त्याच्यानंतर बीडचं सगळ्याला माहिती आहे, बीडचं आहे 916. कारण का, पुण्याचं 915 आहे, बरोबर ना, नीट लक्षात राहू द्या. पुण्याचं किती आहे, पुण्याचं आहे 915 आणि बीडचं किती आहे 916. तर आता इथं दिलेल्यापैकी विचारले आपण, इथं दिलेले जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? नंदुरबारचं 978, मुंबई 832, इकडे जालना 937 आणि बीड 916. याचा अर्थ सगळ्यांचं 900 आहे, 900 प्लस आहे, पण मुंबईचं 800 आहे. याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर विचारले, म्हणून 6चं उत्तर काय पाहिजे, 2 नंबर पाहिजे. आणि लिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारे जिल्हे जे आहेत, सर्वात जास्त असणारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कुठं आहे रे, ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, बरोबर ना. रत्नागिरीमध्ये तुम्हाला 11, 22 हे मागच्या लेक्चरमध्ये 6 मध्येच दिलेलं आहे. 6 मध्ये तुम्हाला ह्याची आकडेवारी दिलेली आहे. सर्वात कमीवाली आणि सर्वात जास्तवाली जी लिंग गुणोत्तरची आकडेवारी आहे ते तुम्हाला पार्ट पार्ट 6 क्वेश्चन संभाव्य प्रश्न सिरीज 6 मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन इथंच दिलेलं आहे. रत्नागिरी जे आहे, ओके, रत्नागिरी मधलं सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे 1122. दुसऱ्या क्रमांक जर बघितलं, तुम्हाला सांगितलं होतं मी, त्याच्याच शेजारचा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग मध्ये तुम्हाला 1026 दिलेलं आहे लिंग गुणोत्तर. कुठे 1026 सिंधुदुर्गचं. 3 नंबर जर तुम्हाला विचारला तर गोंदिया जिल्ह्याचा लागेल, बरोबर. परत एकदा रिपीट सांगतोय, 3 नंबर गोंदिया. कारण का, याच्यावरती सारखं प्रश्न विचारते म्हणून सांगतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये विचारलं 999, बरोबर ना. आणि त्याच्याच बाजूचा म्हणजे त्याच्या तिकडे घेतला सातारा 4 नंबर, तर साताऱ्याचे किती रे
99 म्हणजे 988 आणि त्याच्यानंतर भंडारा जिल्हा आपला भंडारा. ओके, भंडाऱ्याचं लिंग गुणोत्तर तुम्हाला विचारलं तर 982 आहे. क्लिअर. हे महाराष्ट्रातले लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे जिल्हे आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि त्याच्यानंतर आहे भंडारा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे रे? सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे तर त्याचा नंबर 1 चा जिल्हा आहे सगळ्यात कमी लिंग गुणोत्तरचा, तर तो आहे मुंबई शहर. ओके, मुंबई शहरचं लिंग गुणोत्तर जे आहे ते सर्वात कमी आहे महाराष्ट्रातलं. तर त्याचं जर बघितलं तर 832. ओके, किती आहे? 832. आताच इथं आपण दिलं 832. दुसरा जिल्हा जो आहे त्याच्यानंतर त्याच्याच बाजूचा भाऊ मुंबई उपनगर. ओके, मुंबई उपनगरचं लिंग गुणोत्तर जर बघितलं तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 860 आहे. त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला त्याच्याच बाजूचा जिल्हा आहे ठाणे. ठाण्याचं लिंग गुणोत्तर बघा, क्वेश्चन काही ठिकाणी थोडंसं वेगवेगळं दिलेलं आहे. ठाण्याचं आहे तुम्हाला 891. ठीक आहे, किती आहे? 891 अंतिम आकडेवारीनुसार. आणि त्याच्यानंतर पुणे. ओके, पुण्याचं किती आहे रे? आताच सांगितलं. पुण्याचं किती आहे? 916 आणि 915. पुण्याचं किती आहे? 915 आणि त्याच्या खाली लगेच बीडचा नंबर लागतो 916. हे सर्वात कमी लिंग गुणोत्तरवाले आणि सगळ्यात जास्त वाले आताच सांगितले. चलो, क्वेश्चन नंबर 6, आन्सर नंबर 2, उत्तर क्रमांक 2 मुंबई उपनगर. ठीक आहे, दिलेल्यापैकी विचारलंय. चलो, क्वेश्चन नंबर 7, योग्य जोड्या जुळवायच्यात. परत एकदा योग्य जोड्या जुळवायच्यात. याला आयएमपी करून ठेवा, कारण का याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. इथं बघा काय दिलेलं मी, खडकांचा प्रकार दिलेला आहे महाराष्ट्रातल्या आणि त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते खडक आढळतात. ओके, भूगर्भ रचना, महाराष्ट्राची भूगर्भ रचना. ओके, इंटेरियर कोर ऑफ द अर्थ इन महाराष्ट्र. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणती खडक प्रणाली आढळते त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे. खडक प्रणाली म्हणजे फिजिकल जिओग्राफीचाच पार्ट आला. तर इथं तुम्हाला दिलेला आहे खडकांचे प्रकार आणि इकडे तुम्हाला दिलेले आहे त्यांचे जिल्हे. तर फिजिकल जिओग्राफी मध्ये आपण राज्यसेवेच्या बॅच मध्ये खडक प्रणाली हा टॉपिक घेतलेला आहे. खडक प्रणालीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा ज्यांनी रेग्युलर बॅच घेतली त्या भारतातली भूगर्भ रचना शिकवताना मी सांगितलं होतं, पृथ्वीच्या भूगर्भातून जो काही शिलारस मॅग्मा वरती येतो आणि त्या मॅग्मामध्ये 24 प्रकारचे काय असतात? एलिमेंट्स. 24 प्रकारचे मूलद्रव्य असतात. ओके, मूलद्रव्य असतात. 24 प्रकारच्या मूलद्रव्यापासून 100% खडक तयार होतो. 100% खडक तयार होण्यासाठी किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? 24. आणि त्या 24 मूलद्रव्यापैकी 8च असे मूलद्रव्य आहेत, 8 एलिमेंट्स असे आहेत ज्याच्यापासून 98% खडक तयार होतो. म्हणजे बघा 100% खडक तयार होण्यासाठी 24 एलिमेंट्स लागतात मूलद्रव्य, पण त्याच्यातले 8 एलिमेंट्स इतके मुख्य आहेत की त्या 8 एलिमेंट्सनी 98% खडक तयार होतो. आणि या 8 एलिमेंट्स वरती राज्यसेवेने तुम्हाला 6 क्वेश्चन विचारले. तर या 8 एलिमेंट कोणत्या मूलद्रव्यांचं प्रमाण पृथ्वीच्या गर्भात सर्वात जास्त आहे असे तुम्हाला क्वेश्चन खूप वेळा विचारलेले आहेत. हे 8 एलिमेंट्स पासून 6 स्फटिक तयार होतात. काय? स्फटिक. ओके, स्फटिक हा शब्द तुम्हाला सायन्सच्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल. 6 स्फटिक असतात. या 6 स्फटिकापासून तुम्हाला पृथ्वीचा जो काही कवच आहे 50% पृथ्वीचा कवच आहे तो तुम्हाला या 6 स्फटिकांपासून बनलेला आहे. 50% म्हणण्यापेक्षा 100% पृथ्वीचा जर कवच घेतला, 100% पृथ्वीचा कवच म्हणजे क्रस्ट. पृथ्वीचा जो क्रस्ट आहे वरचा भाग, पृथ्वीचा वरचा थर कोणता आहे? क्रस्ट. त्याच्या खाली जर गेलात प्रावरण मॅन्टल, त्याच्या खाली गेलात तर कुवर गाभा. तर पृथ्वीचा जो क्रस्ट आहे भूकवच आहे ते 6 स्फटिकांपासून बनलेलं असतं. ठीक आहे, आणि हे 6 स्फटिक एकत्रित येऊन 3 खडक तयार होतात. जगामध्ये मुख्य खडक किती येतं? 3च खडक येतं जगातले. सगळ्यात मुख्य खडक कोणते? 3. पहिला खडक कोणता आहे? अग्निजन्य. ओके, अग्निजन्य खडक. त्याच्यानंतर कोणता आहे? गाळाचे खडक. ओके, गाळाचे. त्याच्यानंतर आहे रूपांतरित खडक. ओके, रूपांतरितलाच खडकाला तृतीय युगीन खडक म्हणतात. गाळाच्या खडकाला दुसरं नाव आहे स्तरित खडक. तिसरं नाव आहे त्याला अवसादी खडक. गाळाच्या खडक स्तरित खडक. ओके, आणि याला द्वितीय खडक सुद्धा म्हणतात आणि अग्निजन्य खडकाला प्राथमिक खडक म्हणतात. हे सगळ्यात अगोदर तयार झालेले आहेत. हे सगळे खडक एकत्रित येऊन
महाराष्ट्रामध्ये असतील किंवा भारतामध्ये असतील 7 प्रकारची खडक प्रणाली तयार होते आणि ते 7 खडक कोणते आहेत? आर्कियन खडक, धारवाड, विंध्य, गोंडवाना, गाळाचे खडक, हे सगळे आहेत. कडप्पा खडक, हे 7 खडक आहेत. नीट लक्षात राहू द्या. चला, हे झालं तुम्हाला बेसिक इतर एक्झामसाठी किंवा या एक्झामसाठी. आता तुम्हाला सांगायचं आहे आर्कियन श्रेणीचे खडक इथं तुम्हाला सगळ्यात अगोदर कुठं तयार होताना दिसतील. तर नीट लक्षात राहू द्या. आर्कियन श्रेणीचे जे खडक आहेत, आर्कियन श्रेणीचे खडक हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटतील. 6 जिल्हे कोणते कोणते आहेत? तर भंडारा आहे, त्याच्यानंतर गोंदिया आहे, भंडारा गोंदिया, त्याच्यानंतर आहे चंद्रपूर, ओके चंद्रपूर आहे, त्याच्यानंतर गडचिरोली आहे, गडचिरोली, भंडारा गोंदिया गडचिरोली, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर नांदेडचा काही भाग. या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला कोणते खडक आढळतात? आर्कियन श्रेणीचे खडक. मग आता इथं ऑप्शन मध्ये सांगा बरं कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं. बघा आता नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, पण इथं नागपूर नाही म्हणून हे पर्याय नाहीये अचा जोडी लावायला. यवतमाळ, याच्यात यवतमाळ दिलाय का? नाही म्हणून हाही उडाला. यवतमाळ, अमरावती, गडचिरोली आहे पण हे 2 नाही आहेत म्हणून हे पण उडालं. बघा इथं फक्त चंद्रपूर दिलंय, ओके, आणि इथं नांदेड आणि सिंधुदुर्ग दिलाय. बघा इथं नांदेड पण आला, सिंधुदुर्ग पण आला आणि अजून कोणते येतं? हे 4 आहेत. याचा अर्थ इथं तुम्हाला कन्फर्म दिलेल्यापैकी कोणता आलाय? 3. मग अचं 3 किती जागेवर आहे शोधा बरं. अचं 3 हे बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे तर बघा जोड्या लावा प्रश्न खूप सोपा असतो पण तुम्हाला कमीत कमी 2 उत्तर माहिती पाहिजेत. आलं लक्षात? कमीत कमी 2. चला मला सांगा अचं 3 तर तुम्हाला मिळून गेलंय. अचं 3 मिळालं. दुसरा गोष्ट आता हे बघा विंध्य श्रेणीचे खडक. तुम्हाला मी खूप वेळा सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये विंध्य श्रेणीचे जे खडक आहेत ते म्हणजे एकाच जिल्ह्यांमध्ये आढळतात, दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आढळत नाहीत. ते म्हणजे विंध्य श्रेणीचे खडक कच 4 फक्त आणि फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडतात. हे तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं. कच 4 किती जागेवर आहे? हे आहे क आणि याचं 4 किती जागेवर आहे? तर हे इथं आहे 4 आणि इथं आहे 3. आता कच 4 बघा इथं पण आहे, इथं पण आहे आणि हे इथं पण आहे. भाऊ आता मॅटर कळलं. कधी कधी क्वेश्चन असं पण विचारते बघा. आता तुम्हाला 100% पहिलं पर्याय उडाला आणि तिसरा पण पर्याय उडाला. खलास राहिलं 1 आणि 4. कधी पण जे आहे अनालिसिस म्हणजे कटिंग मेथड यूज करायची, कधी अनालिसिस मेथड, कटिंग मेथड यूज करायची. कटिंग म्हणजे हे आपण कट केलं ना ते, याला पण अनालिसिस मेथड. ठीक आहे, ही मेथड वापरायची. आता राहिलं गोंडवाना श्रेणीचे खडक आणि धारवाड श्रेणीचे खडक. इसमें मजा आएगा आपकी दर है. आता कोणता आहे? ब. चला बघून घ्या. बचं जे आहे उत्तर धारवाड श्रेणीचे खडक. नीट लक्षात राहू द्या. धारवाड श्रेणीचे खडक हे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नागपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. मग बचं 1 किती जागेवर आहे रे भाऊ? बचं 1 आलं ह्या बघा इथं. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 पण नाही, 1 पण नाही, 3 पण नाही, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर पाहिजे. कारण का ड गोंडवाना श्रेणीचे खडक जे आहेत ते कुठे आढळतात तुम्हाला? ते आढळतात तुम्हाला यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये. म्हणून याचं उत्तर जे आहे ते आहे 2. इसका उत्तर आहे 7 नंबरचं उत्तर आहे 4. क्लिअर, डन. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला मी थेरी दिली आहे. आर्कियन श्रेणीचे खडक पृथ्वीचा भूगर्भिक इतिहास किंवा पृथ्वी ज्यावेळेस तयार होत होती, पृथ्वीचा भूगर्भ, भारताची भूमी तयार होत होती, महाराष्ट्राची भूमी तयार होत होती, तेव्हा आर्कियन, कारण का आर्कियन हे सगळ्यात प्राचीन खडक आहे, सगळ्यात अगोदरचे प्राथमिक खडक. पृथ्वीचा भूगर्भ मॅग्मा वरती आला, जेव्हा भूमी जमीन तयार होत होती त्याचं सगळ्यात अगोदर जमीन कायची तयार झाली? आर्कियन श्रेणीची. आणि आर्कियन श्रेणीचे खडक तयार होताना भारताच्या सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरची निर्मिती झाली होती. चंद्रपूर मधल्या जमिनीची, भंडाऱ्याची, गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग. ओके, नांदेड मधला एकच तालुका आहे. तर ही सगळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्यात अगोदर कोणत्या जिल्ह्याची जमीन तयार झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यातले खडक तयार झालेले आहेत? तर ते आर्कियन. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग हे सगळ्यात अगोदर तयार झाले. धारवाड श्रेणीचे खडक तुम्हाला कुठे कुठे आढळतात? तर सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. नीट लक्षात राहू द्या. सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला सापडतील. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारते, नीट लक्षात राहू द्या. कडप्पा श्रेणीचे खडक जे आहेत ते सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे. म्हणजेच याच्या ऐवजी कधी कधी तुम्हाला पैनगंगा आणि वर्धा नदीचं खोरं विचारते. आणि ह्याच्या अगोदर मी तुम्हाला जे सिरीज घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या अगोदर एक क्वेश्चन याच्यावरतीच टाकला होता, खडक प्रणालीवरती.
पण इथं जिल्ह्याच्या ऐवजी मी काय विचारलं होतं, नदी खोरे विचारले होते. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते खडक आढळतात. ओके, जसं तुम्हाला बॉक्साईट किंवा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते खनिज आढळतात. ओके, आता हा तर क्वेश्चन आहे ना, नदी आणि नदीचे खोरे आणि त्यातील खनिज संपत्ती याच्या जोड्या लावा. हा तर क्वेश्चन तुम्हाला 3 वेळेस रिपीट झालाय, 3 वेळेस रिपीट झालाय, ते मी घेतला पण आहे. आता तुम्हाला त्याच्यातला थोडासा नवीन क्वेश्चन काढलाय, डायरेक्ट खनिज आणि जिल्हे, तुम्हाला खडक आणि जिल्हे विचारले. ठीक आहे, चलो. आणि विंध्य श्रेणीचे खडक ओनली 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतील. ओके, गोंडवानाचे खडक जे आहेत ते तुम्हाला अमरावतीमध्ये आढळतात, नागपूरमध्ये आढळतात, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण आढळतात आणि त्याच्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण आढळतात. ओके, गोंडवाना म्हणजेच तुम्हाला दगडी कोळसा पण या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. गाळाचे खडक जे आहेत, गाळाचे खडक, सगळ्यात खोल गाळाचं संचयन कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये झालं होतं रे? तापी पूर्णा. सगळ्यात खोल गाळाचं संचयन महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला? तापी आणि तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर नर्मदा, तापी नदी, वर्धा नदी, वैनगंगा, प्राणहिता आणि पठारावरच्या नद्या तुम्हाला गोदावरी, भीमा आणि कृष्णा. म्हणजे याचा अर्थ नद्यांच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला गाळाचे खडक तयार झालेत. गाळाचे खडक, गाळाची मृदा कोणत्या ह्याच्यात आहे तर कोकण किनारपट्टीला तुम्हाला ज्या नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, तिथं गाळाचं संचयन झालेलं आहे. त्याला काय म्हणतात? भाबर. ओके, त्याला खलाटी म्हणतात, भाबर प्रदेश. पण तुम्हाला मी म्हटलं गाळाचे खडक तुम्हाला तापी, पूर्णा, नर्मदा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये गाळांचे खडक सुद्धा निर्माण झालेले आहेत. प्राणहिता आणि वर्धा, वैनगंगावर याच्यावरती तर तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला होता. तापी, पूर्णा नद्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये गाळाचे खडक आढळतात. ठीक आहे. जांभा खडक तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला भेटेल. जांभी मृदा तुम्हाला कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जांभी मृदा पाहायला भेटते. जांभा खडक विचारला मी, जांभा खडक तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतो. ठीक आहे, चलो. तर हे नीट लक्षात राहू द्या. इतर माहिती तुम्हाला सांगितली. चला, 8 नंबर, खालीलपैकी कोणती चुकीची जोडी नाही म्हणते. प्रश्न नीट वाचा. चुकीची जोडी नाही, चुकीची जोडी नाहीये याचा अर्थ तुम्हाला बरोबर असणारी जोडी ओळखायची, बरोबर जोडी ओळखायची. नीट लक्षात राहू द्या. पूर्णा नदी इकडे काय दिले? नदी आहे ना, इकडे उपनद्या दिल्या. पूर्णा नदीची गिरजा ही उपनदी आहे का रे? पूर्णा नदीची, बरोबर ना, पूर्णा नदी आणि इकडच्या साईडला एक गिरजा आलेली आहे. ओके, गिरजा, सुकना, दुधना हे तिच्या काय येतात? उपनद्या. ही कोणती नदी आहे? दक्षिण पूर्णा नदी. ओके ना, दक्षिण पूर्णा नदी आहे. आणि हिची जी आहे कोणती नदी आहे? ही गिरजा. ओके, गिरजा नदी कुणाची आहे? दक्षिण पूर्णा नदी. गिरजा, सुकना, दुधना ह्या दक्षिण पूर्णा नदीच्या नद्या, उपनद्या आहेत. याचा अर्थ हे विधान जे आहे पहिलं जोडी आहे ती बरोबर आहे. ओके, 2 नंबर काय? तापी नदी. तापी नदीला दारणा नदी दिलेली आहे. नीट लक्षात राहू द्या. तापी नदी जी आहे ही बघा, ही आहे तापी नदी. ओके, ही कोणती आहे? तापी नदी. आणि तापी नदीला तुम्हाला दारणा नदी नाही मिळत आहे, कारण का ही गोदावरी नदी घ्या. ही कोणती आहे? गोदावरी. आणि गोदावरीला उजव्या तीरावरून येऊन कोणती नदी मिळतीये? दारणा. पहिलीच नदी दारणा. ओके, म्हणजे याचा अर्थ गोदावरी नदीची कोणती नदी आहे? दारणा आहे. आणि तापी नदीची कोणती आहे? गिरणा. कारण का इथून तुम्हाला आता मागाच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं ही कोणती नदी आहे? गिरणा. म्हणजे तापी नदीची गिरणा नदी पाहिजे ती इथं दारणा दिली, म्हणून हे विधान चुकीचं आहे. बरोबर, ब जोडी चुकीची, क जोडी चुकीची आहे. कारण का गोदावरीवरती दारणा आहे, तापीवरती गिरणा आहे. ठीक आहे. आणि गिरणा नदीवरच तुम्हाला मोसम उपनदी त्याच्यावरती तुम्हाला धरण दिलं होतं आताच. आणि पैनगंगा नदीवरती अरुणा धरण आहे. अरुणा किंवा अरुणावती, सॉरी, तिची उपनदी आहे पूस, अरुणा, आडान. अरुणाला अरुणावती म्हणतात. पूस, आडान, अरुणावती, वाघाडी, खुनीबिनी तर हे तिचे आहेत. म्हणून हे विधान कसं बरोबर आहे. तर तुम्हाला चुकीची जोडी नाही म्हणजे बरोबर विधान निवडायला सांगितले होते. बरोबर जोडी अ आणि ड जोडी बरोबर आहे. अ आणि ड याचा अर्थ पर्याय क्रमांक 3. 8चं उत्तर पर्याय क्रमांक 3. नीट लक्षात राहू द्या. नदी आणि उपनदी, हा नदी प्रणाली हा टॉपिक आहे. याच्यावरती 100% तुम्हाला नदी, उपनदी, मुख्य नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या लांबीनुसार क्रम लावा. असं तुम्हाला डाव्या तीरावरची, उजव्या तीरावरची, उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा क्रम, असे बहुपर्याय तुम्हाला इकडे क्वेश्चन विचारते ना. त्यामुळे हा क्वेश्चन नीट वाचा आणि नदी प्रणाली नीट क्वेश्चन करून जा. नदी प्रणालीवर हमखास क्वेश्चन असतो. चला, 9 नंबर, उत्तर भारतीय पठारी प्रदेशाच्या उपविभागाचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम असणारा पर्याय निवडायचा आहे. प्रश्न अगोदर समजून घ्या.
उत्तर भारतीय पठारी प्रदेश, सपोज हा भारत आहे, वरचा जो आहे हा भाग, याला उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणायचं, म्हणजे त्याचा अभ्यास तुमचा येतो हिमालय पर्वत. त्याच्या खाली येतोय तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, बरोबर, आणि त्याच्या खाली येतोय द्विकल्पीय पठारी प्रदेश. हा काय आहे सगळा द्विकल्पीय पठारी प्रदेश. द्विकल्पीय पठारी प्रदेशाचे दोन भाग आहेत, मध्यवर्ती उच्चभूमी आणि दुसरा आहे दख्खनचे पठार. मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचं पठार. मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजे उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दक्षिण पठारी. आता खालचा काय दख्खनचं पठार हा दक्षिण भाग आणि उत्तर पठारी भाग म्हणजे तुम्हाला मध्यवर्ती उच्चभूमी. याला म्हणतात तुम्हाला पठारांचे माहेरघर. कारण का इथं तुम्हाला आरवली पर्वत आहे, मेवाड पठार, बुंदेलखंड, छोटा नागपूर पठार, माळवा, मेवाड असे खूप सारे पठार आहेत, म्हणून त्याला पठारांचं माहेरघर म्हणतात मध्यवर्ती उच्चभूमी. प्रश्न समजला का? चला आता मध्यवर्ती उच्चभूमी म्हणजे उत्तर पठारी, दक्षिणचं दख्खनचं पठार. दख्खनचं पठारामध्ये तुम्हाला महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, आंध्र तेलंगणा पठार असे वेगवेगळे भाग पडतात. उत्तर पठारामध्ये, उत्तर भारतीय पठारामध्ये उपविभागांचा म्हणजे त्या पठारांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्यक्रम असणारा पर्याय निवडायचा. इथे मी डायग्राम दिली आहे, हे तुम्हाला महाराष्ट्रातलं म्हणजे उत्तर पठार आहे, याच्या खाली तुम्हाला दख्खनचं पठार आहे. हे कळतंय का? सातपुडा पर्वत, बरोबर ना, महादेव डोंगर, मैकल, म्हणजे याच्या खाली काय आपलं महाराष्ट्र पठार. चला आता बघा इथं आहे आरवली पर्वत, पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम सांगितलाय ना, पहिल्या क्रमांकाला येईल आरवली पर्वत. इथं आहे मेवाड पठार, म्हणजे हे 2 नंबरला येईल. 1 नंबरला आरवली पर्वत आला, 2 नंबरला मेवाड पठार आलं. त्याच्यानंतर तुम्हाला आला इथं बुंदेलखंड, 3 नंबरला आहे बुंदेलखंड. 4 नंबरला तुम्हाला आहे बाघेलखंड आणि 5 नंबरला आहे तुम्हाला छोटा नागपूरचं पठार. हे तुम्हाला उत्तर पठाराचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम सांगायचा आहे. पहिला काय अरवली पर्वत, मेवाड, बुंदेलखंड, बाघेलखंड, छोटा नागपूरचं पठार. फिजिकल जिओग्राफीवरती तुम्हाला एक प्रश्न विचारते. पहिला मी काय सांगितलं, अरवली पर्वत. बघा अरवली पर्वत इथं एक आहे आणि इथं एक आहे. आता इथं विशेष सोडून द्यायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोणी काय म्हणेन इथं पठारांचा विचारलाय, मग अरवली तर हा पर्वत आहे, असं म्हणते ना, बरोबर ना. काही लोक असं म्हणते ना, उत्तर भारतीय पठारी प्रदेशाच्या उपविभागाचा हा शब्द महत्वाचा आहे. उपविभागामध्ये पर्वत आणि पठार दोन्ही पण आलं, म्हणून तुम्हाला पहिल्या नंबरला अरवली पर्वत आहे. आणि आता बघा तुम्ही म्हणणार मेवाड पठार इथं अगोदर येते, बरोबर ना. इथं मेवाड पठार, मेवाडने सुरुवात किती झाली आहे, इथं आणि इथं सुरुवात झाली, पण त्याच्यानंतर अरवली पर्वत येत नाही ना, बरोबर ना. त्याच्या अगोदर अरवली पर्वत येते, कळलं का. तुम्ही म्हणणार इथं पठार विचारले तर मग पठार इथं आले 1 नंबरला, पण भाऊ त्याच्यानंतर लगेच अरवली पर्वत आलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं बुंदेलखंड आलं, इथं छोटा नागपूरचं पठार आहे. हे तर सगळ्यात शेवटला आहे, हे 3 नंबरला आहे, म्हणून हे 2 नाही येतं. प्रश्न तुमचा इथं असणार आहे. बघा अरवली पर्वताच्या नंतर मेवाड पठार आहे, यस मेवाड पठार आहे. मेवाड पठाराच्या नंतर तुम्हाला बाघेलखंड आहे का बुंदेलखंड आहे, बरोबर ना. चला इथं या, इथं मी तुम्हाला अगोदर डायग्राम सांगितली. अरवली पर्वत, मेवाड पठार, त्याच्यानंतर बुंदेलखंड आहे, बरोबर ना. अरवली पर्वत, मेवाड पठार, त्याच्यानंतर बुंदेलखंड, बाघेलखंड त्याच्या पुढे आहे बाघेलखंड आणि त्याच्यानंतर छोटा नागपूरचं पठार. याचा अर्थ याचा पर्याय क्रमांक जो आहे ते आहे 9 नंबरचं 4 उत्तर. 9चं किती आहे 4 उत्तर. फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया ह्याच्यामधला हा टॉपिक आहे, नीट व्यवस्थित बघून जा. अरवली पर्वताचा आकार डमरू सारखा, याच्या अगोदर याच्यावर प्रश्न घेतलाय. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याच्यावरती तुम्हाला मी टॉपिक घेतलेला आहे इंटिग्रेटेड बॅच मध्ये, नीट व्यवस्थित बघून घ्या. ओके, याच्या नोट्स व्यवस्थित वाचा. चलो, तर 9चं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. हे अरवली पर्वत आहे, याच्यावरती तुम्हाला हे सांगितलं होतं ना मी, म्हणजे राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये मरुस्थळ जे तयार झालेलं आहे वाळवंटी प्रदेश, त्याला कारणीभूत आहे. हे त्याच्या मोसमी वाऱ्यावर हे समांतर आहे, ते वारे आडवत नाही तर घेऊन जातोय. मेवाड पठार, बुंदेलखंड, बाघेलखंड, छोटा नागपूर पठारावरती सुद्धा तुम्हाला याच्या अगोदर खूप वेळा माहिती सांगितलेली, खनिजांचं भांडार याला म्हटलं जातं. ओके, चलो 9 नंबर. क्वेश्चन नंबर 10 योग्य जोड्या जुळवा. आता क्वेश्चन नंबर 10 योग्य जोड्या जुळवा. कशाचे जोड्या जुळवायचे? बंदरे. आता बंदरे दिलेत आणि त्यांचे राज्य दिलेत. आता बंदरे खूप मोठे आहेत भारतामध्ये खूप सारे बंदर आहेत, त्याच्यावरती तुम्हाला मी लिस्ट पण दिले, टॉपिक पण दिले, तर नाव पण दिलेले, ठीक आहे. आता इंटिग्रेटेड बॅचला इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय
तर जाताना भारतातल्या बंदरावरती प्रश्न नीट व्यवस्थित वाचून जा. बंदरे भारतातले, भारतामध्ये काही म्हणजे जुन्या ह्याच्यात जर गेलात तर प्रमुख मुख्य बंदर किती येतात? 13. ओके, 13 मुख्य बंदर येतं. पण आता 13 नाही तर आता मुख्य आंतरराष्ट्रीय बंदर किती झाले तर 4. 13 आंतरराष्ट्रीय बंदर नसून आता किती झाले तर 14 आंतरराष्ट्रीय बंदर झालेत. आता जुन्यावरच जाऊ नका, थोडा अपडेट करत जा. 13 आंतरराष्ट्रीय बंदर येतं, मोठे बंदर, भारतातले प्रमुख बंदर. पहिले 13 नसून आता किती येतं? 14 बंदर तुम्हाला ठेवायचे तर लक्षात. ठीक आहे, काही लोकांनी 13 सांगितले. आपलं लेक्चर करंट अपडेटेड असतं, नीट लक्षात राहू द्या. चला मग बंदरे आणि त्याच्या जोड्या लावायच्या. आता कुठालच्या कोणती जोड आहे? आता सगळ्यांना माहिती आहे डच 4, हे तर सगळ्यांना माहिती आहे ना. नावा शेवा, JNPT. ओके, नावा शेवा हे जे बंदर आहे JNPT मुंबईला म्हणजेच महाराष्ट्रामध्ये. डच 4 किती जागेवर आहे भाऊ? डच 4 सगळीकडे, इथं विशेष सोडून द्या. आता बघा पाराद्वीप हे जे बंदर आहे हे ओडिसाला आहे का? मग अच 1 किती जागेवर आहे? अच 1 इथं आहे. आता ऑप्शन 4ही कटलं आणि पर्याय क्रमांक 4ही कटला आणि 2ही कटला. कटन का आता कटून घेऊ नका बाबा, हे तर तुम्हाला कन्फर्म मिळालेलं आहे. 4 तर सगळीकडेच आहे. हल्दिया बीच कुठे आहे म्हणजे बंदर कुठे रे? हे पश्चिम बंगालला आहे. बच 3 आहे इथं, बरोबर ना? बच 3 इथं आहे, म्हणजे याचा अर्थ 2 नंबर कटला, 4 नंबर कटला. 2 तर कन्फर्म आहे ना, कारण का 3 तर इकडे कुठंच नाही, एकाच जागेवर आहे 3, बरोबर ना? हा, इथं तुम्हाला 1 आहे, म्हणजे पण इथं पण 1 आहे. ओके, इथं 1 आहे, इथं 1 आहे, पण इथं 2 आहे, इथं 3 आहे. चला, न्यू मंगळूर सगळ्याला माहिती कुठे आहे रे? न्यू मंगळूर कर्नाटका. न्यू मंगळूर कुठे आहे? कर्नाटका. कच 2 कुठं आहे रे? कच 2 आहे बघा इथं. म्हणजे याचा अर्थ, आणि हे पण बरोबर आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3. म्हणजे 10चं उत्तर किती आहे? 3 नंबर. नीट लक्षात राहू दे. इथं मी तुम्हाला बंदर सांगतो. आंतरराष्ट्रीय आणि प्रमुख बंदर, मोठे बंदर भारतामध्ये किती आहेत? 13 नसून आता किती येतं? 14. म्हणजे इथं 13 + 1 करा = 14. ओके, कांडला आंतरराष्ट्रीय बंदर, भारतातलं मोठं बंदर. भारतातले 2 सर्वात मोठे बंदर आहेत, मुंबई बंदर आणि म्हणजे कांडला बंदर. कांडला जोडी लावायची कुठं आहे? ते गुजरातला. ओके, कांडला कुठं आहे बंदर? गुजरातला. संगणकाद्वारे कंट्रोल कोऑर्डिनेशन केलं जातं. कंटेनर थांबवणारं बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे सर्वात मोठं, आणि नैसर्गिक बंदर आहे. हे कसलं आहे? नैसर्गिक बंदर सर्वात मोठं आहे. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी त्याच्या दक्षिणेला नावा शेवा म्हणजे JNPT बंदराची स्थापना करण्यात आली. हे पण संगणक आहे आणि इथं पण तुम्हाला कंटेनर थांबवणारे बंदर आहे. ठीक आहे, याच्या नोट्स तुम्हाला आपल्या आहेत सगळीकडे टेलिग्रामवर. गोव्याला जर गेलात तर मार्ग गोवा. कर्नाटक मध्ये जर गेलात तर हे आहे गोव्यामधलं मार्ग गोवा, हा आहे कर्नाटक. केरळ मधलं तुम्हाला आहे केरळ मधलं आहे कोची. कर्नाटक मधलं न्यू मंगळूर. तमिळनाडू मध्ये तुम्हाला तुतीकोरीन आहे, पण तुतीकोरीनचं नाव चेंज केलंय, नीट लक्षात राहू द्या. BO चिदंबरम. ठीक आहे, हे चिदंबरम, BO चिदंबरम यांचं नाव, तुतीकोरीनचं नाव चेंज करून चिदंबरम नाव ठेवलेलं आहे. चेन्नई बंदर जे आहे तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये. एन्नोर बंदर आहे, एन्नोरचं पण नाव चेंज झालंय बरं का, कामराज हे त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम आहे, विशाखापट्टणम बंदर. त्याच्यानंतर पाराद्वीप ओडिसामधलं. कोलकात्यामध्ये तुम्हाला पश्चिम बंगाल मध्ये तुम्हाला कोलकाता आणि हल्दिया बंदर आहे. आणि इकडं आपलं ह्याला अंदमान निकोबारला जर गेला तर तिथं आहे पोर्ट ब्लेअर. म्हणजे 14 बंदर, नीट मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि पोर्ट ब्लेअर 14. ओके, असे भारतामध्ये महत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय मोठे बंदर किती येतं? 14 बंदर येते. ठीक आहे, नीट लक्षात राहू द्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे 49 बंदर आहेत, पण नवीन तुम्हाला 6 बंदर स्थापन झालेत. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये बंदरांची संख्या किती आहे? 55. ज्यांनी लेक्चर केले तर, ज्यांनी बॅच घेतलेली आहे ऑफलाईन ऑनलाईन बॅच, यांना सगळ्यांना ही लिस्ट दिलेली आहे. हे कोकणातले सगळे बंदर हे 48 आहेत, तर 2 नंतरचे बाकीचे नवीन झालेले. ठीक आहे, चलो 11 नंबरचा क्वेश्चन. जनगणनेवर क्वेश्चन आला बघा, रिपीट. चला, जनगणना 2011 नंतर अजून एक क्वेश्चन टाकला जनगणनेवरती. जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे? तुम्हाला मगाशी जिल्हा विचारलाय,
इथं तुम्हाला काय दिले मी, राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे तिकडे लिंग गुणोत्तर होतं. पहिला क्वेश्चन जनगणनेचा लिंग गुणोत्तर होता. आता तुम्हाला कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे, साक्षरतावर क्वेश्चन विचारलाय. महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू. सगळ्यात साक्षरता जिल्हा जो आहे म्हणजे राज्य जर विचारलं तर केरळ आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याच्या अगोदरही तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. सगळे महाराष्ट्र भारतातले सर्वात साक्षरता पहिले 4-5 राज्य, शेवटचे 5 राज्य. ओके, सर्वात कमी साक्षरता बिहार, सर्वात जास्त कुठं आहे तर केरळ. हे तुम्हाला घेतलंय, रिपीट झाले क्वेश्चन, सगळ्याला माहिती आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे रे, साक्षरतावर क्वेश्चन विचारलाय ना, सांगा रे. 82 पॉईंट किती आहे का, फक्त बॉय 82 आहे. 82 पॉईंट तुम्हाला 82.34% महाराष्ट्रामधली साक्षरता आहे. त्याच्यानंतर जर गुजरात जर तुम्ही बघितलं तर गुजरातला 78.3% साक्षरता आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमीच साक्षरता आहे गुजरातमध्ये. हिमाचल प्रदेशामध्ये जर गेलात तुम्हाला तर 82.80 हा 82.80 ही हिमाचल प्रदेशाची साक्षरता आहे. आणि तमिळनाडूमध्ये जर तुम्ही गेलात, तमिळनाडू आहे 80.09% साक्षरता आहे तमिळनाडूची. तर जनगणना 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात कमी आहे, हे 4 राज्य दिले. तर 4 राज्यामध्ये महाराष्ट्राची 82-34 आहे, हिमाचल प्रदेश 82-80 आहे, याची 80.91 आहे, म्हणजे सगळ्यात कमी आली गुजरातची. ओके, दिलेल्या क्वेश्चन मध्ये जनगणना 2011 नुसार दिलेल्या या प्रश्नामध्ये 4 पैकी गुजरातची लोकसंख्या म्हणजे साक्षरता जी आहे ती सगळ्यात कमी तुम्हाला दिलेली आहे. ओके, केरळची सगळ्यात जास्त आहे, जवळजवळ तुम्हाला 94% साक्षरता जी आहे ती केरळची सांगायची आहे. 2 नंबरला जर बघितलं तर लक्षद्वीप आहे, बरोबर ना. लक्षद्वीपची जी आहे साक्षरता जर तुम्हाला विचारली तर 91.85 बरोबर ना, 91.85 लक्षद्वीपची साक्षरता आहे. 85 हा बरोबर. 1 नंबर केरळ आहे, 2 नंबर लक्षद्वीप. 3 नंबर जर बघितलं तुम्हाला मिझोराम आहे बरं का. पूर्वेकडचे बघा मिझोराम पूर्वेकडचे राज्य असून सुद्धा ते साक्षरता बाबतीत मोठे म्हणजे पुढे आहेत. मिझोरामची जर साक्षरता जर बघितली तर 91.33 आहे, 91.33% साक्षरता आहे मिझोरामची. 4थ्या क्रमांकावर तुम्हाला गोवा राज्य आलं. गोव्याची जी साक्षरता आहे ती 88.7% गोव्यामध्ये साक्षरता आहे. हे भारतातले सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य तुम्हाला सांगायचे आहेत. ठीक आहे, सगळ्यात कमी साक्षरता जर बघितली आपण, सगळ्यात कमी साक्षरता कुठे आहे रे, सगळ्यात कमी साक्षरता 1 नंबरला येईल बिहार, बरोबर ना. बिहारची जी साक्षरता आहे ती फक्त 61.8 हा बरोबर 61.8% बिहारमध्ये साक्षरता आहे. 2 नंबर जर तुम्हाला विचारलं तर अरुणाचल प्रदेश. ओके, अरुणाचल प्रदेशची साक्षरता जी आहे ती तुम्हाला सांगायची 65.38% अरुणाचल प्रदेशाची साक्षरता सांगायची. त्याच्या खाली जर तुम्ही आलं म्हणजे हे महत्वाचे लक्षात राहू द्या, एवढे 2. सगळ्यात कमी साक्षरता बिहार, सगळ्यात जास्त साक्षरता केरळ. पहिले 5 नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर तुम्हाला भारतातली जर ही विचारली, भारतातली साक्षरता जर विचारली, भारताची राष्ट्रीय स्तरावर साक्षरता जर विचारली 2011ची तर 72 किती आहे 98 72.98 2011 नुसार भारताची, बरोबर ना. इंडियाची किती आहे 72.98 2011ला. आणि ती 2001ला जर विचारली, 2001ला जर विचारली तर ती समथिंग 64.84 बरोबर ना, 64.84 आहे, 64.84. म्हणजे याचा अर्थ किती बिंदूने घट झालाय का वाढ झाली बे, किती बिंदूने वाढ झाली का घट झाली, चला काढून घ्या. कधी कधी तुम्हाला असं विचारते की 2011 नुसार आता महाराष्ट्राची तर तुम्हाला दिलेलीच आहे आता, बरोबर ना. महाराष्ट्राची किती आहे 82.34 आहे ना, 82.34%. आणि भारताची किती आहे 72.98. चला फरक काढा. राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राची जनगणना ही राष्ट्रीय स्तरापेक्षा कशी आहे जास्त आहे. नीट लक्षात राहू द्या, क्वेश्चन विचारले जाऊ शकतो किती बिंदूने काय ते विचारते ना. चला, तर ही तुम्हाला साक्षरता विचारते किती आहे काय.
पुरुष 2011ची जर पुरुष साक्षरता जर विचारली, पुरुष साक्षरता भारत पुरुष साक्षरता जर विचारली तर तुम्हाला 80 पॉइंट समथिंग किती आहे, 80.88 80.88% पुरुष, पुरुष साक्षरता 80.88. आणि जर स्त्रियांची साक्षरता जर विचारली, कधी कधी स्त्रियांची पण विचारली जाऊ शकते, तर स्त्रियांची आहे 64.63 64.63% साक्षरता कोणाची आहे, स्त्री साक्षरता. ओके, कधी कधी हेही विचारलं जाऊ शकतं. चलो 11 नंबरचं उत्तर तर तुम्हाला गुजरात मिळालेलं आहे. इतर माहितीवरती जर विचारलं तर तुम्हाला इतर माहिती सांगितली आहे. 12 नंबर क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधान निवडायचंय. योग्य म्हणजे तुम्हाला बरोबर विधान निवडायचंय. कापड उद्योगात भारतातील कृषी क्षेत्रानंतर, कापड उद्योग भारतातील कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार पुरविणारा उद्योग आहे. सांगा, कच्चा कच्चा पक्का पक्का, तर कच्चा कच्चा नाही तर पक्का पक्का आहे. हे कापड उद्योग भारतातील कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार म्हणजे देणारा उद्योग आहे. हे तर विधान बरोबर आहे. क्लिअर. दुसरं विधान काय, कारण का योग्य म्हणजे बरोबरच विधान निवडायचे बरं का आपल्याला. बरोबर. चलो, पहिलं विधान कसं आहे, बरोबर. अविधान बरोबर आहे. ब काय, भारताचा कापूस उत्पादनामध्ये, कापूस म्हणतोय बरं का, आणि ते पण काय उत्पादन, साठ्यामान नाही, उत्पादन जगात पहिला क्रमांक म्हणतोय ते, पहिला क्रमांक जगात भारताचा कापूस उत्पादनात पहिला क्रमांक आहे का रे, नाही. कारण का दुसरा क्रमांक आहे भारताचा. कितवा आहे, दुसरा क्रमांक आहे. कारण का पहिला क्रमांक कुणाचा आहे रे भाऊ, चीनचा आहे. ओके, पहिला क्रमांक कुणाचा आहे, चीनचा आहे कापूस उत्पादनामध्ये, आणि दुसरा क्रमांक भारताचा आहे. पण इथं पहिला दिलाय म्हणून हे विधान चुकीचं आहे. पहिलं अविधान बरोबर आहे, ब चुकीचं आहे. क मध्ये काय म्हणते, भारतात सर्वाधिक साखर कारखाने, भारतात सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्र राज्यात आहेत. आता काही लोक ज्यांनी इकॉनॉमिक्सचे लेक्चर केलेलं आहे तिथं तुम्हाला दिलेलं आहे सगळ्यात म्हणजे सर्वात जास्त जे आहे तर ते भारतात सर्वाधिक साखर कारखाने हे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत. नीट लक्षात राहू दे, हे विधान बरोबर आहे. आणि इंटरनेटवर रे भाऊ, इंटरनेटवर काही कार्यकर्ते जातात, सर्च करते, तर तिथं दिलंय तुम्हाला उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक जास्त कारखाने जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये साखरेचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. म्हणजे उत्पादनानुसार साखरेचं जे उत्पादन आहे हे उत्पादनानुसार सुद्धा महाराष्ट्र जे आहे हे प्रथम क्रमांकावर आहे. हे जर तुम्ही 19 जर बघितलं, हे जर तुम्ही 2019 नुसार जर बघितलं तर तिथं तुम्हाला उत्तर प्रदेश हे राज्य येईल. म्हणून जुन्या नोट्स कुणाच्या वापरू नका आणि जुने पुस्तक वापरू नका. उत्पादनामध्ये सुद्धा सध्या महाराष्ट्र कसा आहे, प्रथम क्रमांकावर आहे. आणि साखर कारखान्यामध्ये सुद्धा साखर कारखान्याची संख्येनुसार सुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणून अ आणि क हे विधान बरोबर आहेत, योग्य आहेत. आणि तुम्हाला बरोबर योग्यच विधान निवडायला सांगितले तर मग याचा उत्तर जे आहे अ आणि क, अ आणि ब, अ ब क ड, केवळ ब, अ आणि क, अ आणि क, म्हणजे याचा अर्थ 12चं उत्तर किती आहे, 2. नीट लक्षात राहू द्या, 12चं उत्तर किती आहे, 2. नीट लक्षात राहू द्या. इथं थोडंसं नीट इकडे लक्ष द्या. आता साखर उत्पादनामध्ये जगात जे आहे ब्राझील 1 नंबरला येईल. जगात ब्राझील साखर उत्पादनामध्ये 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर तुमचा ब्राझीलच्या नंतर भारत 2 नंबरला आहे. ओके, उत्पादनामध्ये जगात भारत किती नंबरला आहे, 2 नंबरला. 1 नंबरला ब्राझील आला. ठीक आहे, हे एक पॉइंट नीट लक्षात राहू द्या. आणि राज्यामध्ये जर विचारलं भारतामधलं तर महाराष्ट्र राज्य 1 नंबरला आहे. आता साखर कारखाने जर बघितले तुम्ही, साखर कारखाने, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साखर कारखान्याची जर संख्या जर काढली तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 181 साखर कारखाने. त्याच्यानंतर तमिळनाडू जर उत्तर प्रदेशमध्ये जर गेलात, उत्तर प्रदेशामध्ये साखर कारखाने आहेत 120 उत्तर प्रदेश. ठीक आहे, म्हणून प्रथम क्रमांक महाराष्ट्र, 2 नंबर उत्तर प्रदेश. 3 नंबर जर बघितला आपण, 3 नंबरला तमिळनाडू राज्य आहे. 3 नंबरमध्ये तमिळनाडूमध्ये तुम्हाला सांगायचं आहे, तमिळनाडू नाही, कर्नाटक राज्य येईल
3 नंबरला कोण आहे? कर्नाटक, कारण का कर्नाटकमध्ये जवळजवळ 63 साखर कारखाने आहेत. आणि 4 नंबरला तुम्हाला तमिळनाडू येईल. 4 नंबरला तमिळनाडू, इथं तुम्हाला जवळ 20 समथिंग हे आहेत, 20. हा, तमिळनाडूमध्ये किती येतं? 20 साखर कारखाने येतं. तर हे तुम्हाला साखर कारखान्यानुसार जर विचारलं तर असं सांगायचं आहे. आता बघा याच्यात जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आता काय मी इथं तुम्हाला 181 दिले, ठीक आहे. काही ठिकाणी तुम्हाला 192 सुद्धा साखर कारखाने दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला 246 सुद्धा साखर कारखाने दिले. 246 लक्षात राहू. असे वेगवेगळे आकडे आहेत. 192 असू द्या, 246 असू द्या, 181 असू द्या, तरीही महाराष्ट्र साखर कारखान्यानुसार पहिल्या क्रमांकावर येत आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यापैकी 150 जर साखर कारखाने महाराष्ट्रातले जर बघितले, म्हणजे कधी 246 पैकी, हे 246 पैकी 150 जर साखर कारखाने बघितले लिस्टनुसार, तर ते सहकारी म्हणजे कसले येतं? ते सहकारी क्षेत्रात आहे, सहकार क्षेत्रातले येतं. त्याच्यानंतर 95 साखर कारखाने जर बघितले त्याच्यापैकी, तर ते आहेत खाजगी. ओके, ते कसले येतं? खाजगी. 150 सहकारी, त्याच्या सहकार 95 खाजगी आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हा ठीक आहे, 2022 नुसार जर तुम्हाला विचारलं, 2022 नुसार, तर ते 192 तुम्हाला दिलेले आहेत, ठीक आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळी आकडेवारी येईल तुम्हाला, ठीक आहे. चलो, तर इथं तुम्हाला 12चं उत्तर जे आहे ते तुम्हाला काय द्यायचं होतं? तर अ आणि क. भारतात सर्वाधिक साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत. कापड उद्योग क्षेत्रातील कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार पुरवणारा उद्योग जर विचारला तो कापड आहे. म्हणून 12चं उत्तर जे आहे 2 नंबर अ आणि क योग्य विधान सांगायचे, ठीक आहे. खालील जिल्ह्यांचा वनक्षेत्राप्रमाणे योग्य उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणतोय मी, उतरता. चढता म्हणजे कमीकडून जास्तकडे का, उतरता म्हणजे जास्तकडून कमीकडे. तर इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेल्या पैकी सांगायचं आहे बरं का. तर चंद्रपूर आहे, अमरावती, गडचिरोली, वर्धा आणि गोंदिया. तर सगळ्याला माहिती आहे की खालीलपैकी वनक्षेत्राप्रमाणे योग्य उतरता म्हणजे जास्त वाला सगळ्याला मिळाला असेल गडचिरोली. गडचिरोली बघा बरं, ब इथं किती नंबरला येतं? इथं ब आलं, इथं 1 नंबरला, म्हणजे ब पासून सुरुवात झाला, ब गडचिरोली. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कोणता आलाय? रत्नागिरी ऑप्शन मध्ये आहे का रे? इथं रत्नागिरीचं, गडचिरोलीच्या नंतर रत्नागिरीमध्ये तुम्हाला वनक्षेत्र, रत्नागिरी ऑप्शन मध्ये नाही. त्याच्यानंतर चंद्रपूर आहे, ब आणि अ, ब आणि अ इथं आलं. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये, ओके, म्हणजे हे नाही. त्याच्यानंतर कोणता आहे? क आलाय, गोंदिया. त्याच्यानंतर ई आला, वर्धा, ठीक आहे. तर हे तुम्हाला क्रम, याचा पर्याय क्रमांक जे आहे इथं बघून घ्या. आता इथं बघून घ्या, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला वनक्षेत्र जे आहे ते 9942 चौरस किमी आहे. टक्केवारीमध्ये जर विचारलं क्षेत्रानुसार जर, तर ते 69.53 आहे. म्हणजे 1 नंबरला आहे तुम्हाला गडचिरोली. त्याच्यानंतर जर चंद्रपूर बघितलं तर ते आहे 4909. पण रत्नागिरी जर बघितलं तर 4216 आहे आणि चंद्रपूर आहे 4099, म्हणजे 4099 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त 4216 आहे. म्हणजे प्रथम क्रमांकावरचा जिल्हा जर विचारला तर तो चंद्रपूर आहे आपलं. गडचिरोली 2 नंबरला रत्नागिरी आहे. पहिल्या नंबरला गडचिरोली आहे, सगळ्यात जास्त वनाखालील क्षेत्र. त्याच्यानंतर रत्नागिरी, पण ऑप्शन मध्ये तुम्हाला रत्नागिरी आहे का? नाही. मग 3 नंबरला कोण येतंय? तर बघा, चंद्रपूरमध्ये 4099 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. ओके. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये 3200, अमरावतीमध्ये 3000, वर्ध्यामध्ये 13.68 आणि गोंदियामध्ये, म्हणजे याचा अर्थ 3 नंबरला चंद्रपूर आलं. मग इथं लक्ष द्या, इथं तुम्हाला गडचिरोली नाहीये म्हणून चंद्रपूर 2 नंबरला येईल. अ आणि ब, अ आणि ब आलं, ठीक आहे. अ आणि ब इथं आलं ना लक्षात, अ आणि ब इथं उत्तर येईल. त्याच्यानंतर अ आणि ब, याच्यानंतर कोणतं आहे? अ आणि ब. त्याच्यानंतर तिसरा नंबर कोणता येतोय? अ ब ड. ड चं बघा, आता ड च चौरस किलोमीटर मध्ये क्षेत्र किती? ड 3280, अमरावतीचं 3280, ठाण्याचं 3259 आहे, बरोबर ना? 3000, म्हणून ठाण्याच्या ऐवजी कोण येते? अमरावती, पण तिथं ठाणे ऑप्शन मध्ये नाहीये. वर्ध्याचं आहे तुम्हाला 13 पॉईंट, गोंदियाचं 13 पॉईंट, ठीक आहे, समथिंग. म्हणजे याचं उत्तर जे आहे, हा प्रशासकीय विभागानुसार जर विचारलं तुम्हाला कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे, तर नागपूरमध्ये तुम्हाला, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 42.33% वनाखालील क्षेत्र आहे.
नाशिकमध्ये तुम्हाला 19.7% म्हणून दुसरा क्रमांक नाशिक प्रशासकीय विभागाचा वनाखाली, तिसरा क्रमांक अमरावतीचा आहे 14%, कोकण आहे 11% वनखालील क्षेत्र, पुणे प्रशासकीय विभागामध्ये 8.11% आहे वनाखालील क्षेत्र आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये 4.75 वनाखालील क्षेत्र आहे. प्रशासकीय विभागांना जर क्रम विचारला तर हा क्रम आहे आणि जिल्ह्यानुसार जर विचारला तर गडचिरोली 1 नंबरला द्यायचं, 2 नंबरला जे आहे रत्नागिरी, त्याच्यानंतर चंद्रपूर आहे, ठीक आहे ना, त्याच्यानंतर इकडे सिंधुदुर्ग येईल, ठीक आहे. तर हे वनाखालील क्षेत्र आहे. सिंधुदुर्गचं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. सिंधुदुर्गचं जर तुम्हाला वन म्हणजे हे जर विचारलं, वनक्षेत्र जर विचारलं, सिंधुदुर्गचं पण विचारलं जाऊ शकते तुम्हाला, 1 मिनिट, ठीक आहे ना. चलो, तर हे क्रम जे आहेत नीट लक्षात राहू द्या. सगळ्यात जास्त क्षेत्र वनाखालील गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर, अमरावती आणि ठाणे हे सर्वात जास्त वनाखालील क्षेत्र आहे. कोणते कोणते विचारले सांगितले मी. सर्वात पहिलं वनक्षेत्र गडचिरोली, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर तुम्हाला गडचिरोली, रत्नागिरी, त्याच्यानंतर चंद्रपूर आहे, चंद्रपूरच्या नंतर तुम्हाला अमरावती जिल्हा आणि अमरावतीच्या नंतर तुम्हाला ठाणे जिल्हा, ठीक आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रातले पहिले 5 जिल्हे ज्यांच्यामध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे. सर्वात कमी वनांचं प्रमाण जर विचारलं तर तुम्हाला बघा मुंबई उपनगर फक्त 3 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे वनाखाली. मुंबई उपनगरमध्ये मुंबई शहरामध्ये 3 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे वनांचं. त्याच्यानंतर जर विचारलं मुंबईच्या नंतर तर लातूर जिल्ह्यामध्ये जर गेलात, लातूर जिल्ह्यामध्ये टक्केवारीमध्ये जर विचारलं तर फक्त 33% म्हणजे 33 चौरस किलोमीटर फक्त तुम्हाला ह्याच्या खाली क्षेत्र आहे लातूरचं. उस्मानाबादमध्ये तुम्हाला 97 चौरस, परभणीमध्ये 98 चौरस किलोमीटर, जालन्यामध्ये 88 चौरस किलोमीटर. तर हे महाराष्ट्रातले सगळ्यात कमी क्षेत्र असणारे जे आहेत वनांचं प्रमाण कमी असणार हे जिल्हे सांगायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर तुम्हाला मिळालं का? 13चं उत्तर 4. योग्य जोड्या लावा. चक्रीवादळे आणि त्याच्यानंतर त्यांचं वर्ष योग्य जोड्या लावा. चक्रीवादळावरती तुम्हाला एमपीएससी ले प्रश्न विचारते, लक्षात राहू द्या. जनरल जे आहेत चक्रीवादळ, जनरल तुम्हाला सर्वसाधारणपणे तुम्हाला चक्रीवादळ जे आहेत ते तुम्हाला पूर्व किनारपट्टीवर जास्त येतात, पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ येत नाहीत बरं का. पण 2019ला 135 वर्षानंतर 135 वर्षाच्या नंतर पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ आलं होतं आणि ते म्हणजे कोणतं होतं? तर ते होतं तुम्हाला कोणतं रे? 19ला आलं होतं, म्हणजे 20ला आलं होतं, 20ला. ओके, तर पश्चिम किनारपट्टीवर आलेलं पहिलं चक्रीवादळ होतं 135 वर्षाच्या नंतर. ते म्हणजे कोणतं होतं? निसर्ग चक्रीवादळ 2020 मध्ये सपोज आलं. ठीक आहे, तर नीट लक्षात राहू द्या. पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ जास्त येत नव्हते, पण 2020 आणि 2019 म्हणजे या ठिकाणी 2020ला 5 चक्रीवादळ आले होते एकट्या पश्चिम किनारपट्टीवरती. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चक्रीवादळाला नाव देण्याच्या पद्धती तुम्ही टेलिग्रामवरती जा आणि चक्रीवादळ, ओके, चक्रीवादळ फक्त शब्द टाका सर्च मध्ये, तुम्हाला चक्रीवादळ हा पीडीएफ मिळेल. चक्रीवादळाची पीडीएफ नीट व्यवस्थित वाचून जा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिले चक्रीवादळाला नाव देण्याच्या पद्धती, किती देश चक्रीवादळाला नाव देतात, पहिले सुरुवातीला किती देश होते, नंतर किती देश त्याच्यामध्ये ऍड झाले, चक्रीवादळाला नाव देण्याच्या जुन्या चक्रीवादळाला नाव देण्याच्या पद्धती ज्या होत्या. अमेरिकेवर जर गेला तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला तिकडे चक्रीवादळ येतात, तर ते तिथलचे लोक म्हणजे एखादा जास्त भ्रष्टाचारी नेता जर असेल, पॉलिटिकल नेता, तर त्याच्या नावाचं चक्रीवादळाला नाव द्यायचे. नाहीतर एखाद्याच्या गर्लफ्रेंड किंवा त्याची बायको लई चिडचिडी असेल, त्यांच्यामुळे त्यांच्या डोक्यात त्यांच्या आयुष्यामध्ये चक्रीवादळ आलेलं असेल, ठीक आहे ना, खतरनाक त्याची बायको असेल, खतरनाक त्याची गर्लफ्रेंड असेल, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशामध्ये चक्रीवादळाला नाव देण्याची जी पद्धत होती, तर पूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडचं किंवा त्याच्या बायकोचं किंवा मग एखाद्या भ्रष्ट पॉलिटिकल नेत्याचं नाव चक्रीवादळाला देत होते. नंतर एक ठराव झाला WHO ने, आंतरराष्ट्रीय ठराव, याच्यामध्ये नाव देण्यासाठी 13 देश पुढे आले. अगोदर 8 आले होते, नंतर 5 नवीन त्याच्यामध्ये ऍड झाले. ते 13 कोणते ते तिकडे पीडीएफ वर नीट बघून जा. त्या 13 लोकांनी प्रत्येक वर्षी एका देशाने 13 नावं सुचवायचे, एका देशाने 13 नावं द्यायचे. असं 13 गुणिले 13
आणि ते तेवढे नावं एकत्रित करून ते संपल्याच्या नंतर परत मग नवीन नावं द्यायचे, ABCD त्याच्यानुसार नावं द्यायचे. नावं देण्यासाठी काही सूचना केल्या होत्या, म्हणजे निकष होते की कशा कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही, कुणाच्या धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, कुणाच्या नावावरून नाव द्यायचं नाही, कारण का त्याच्यावरती पण म्हणजे कारवाई होऊ शकते. म्हणजे असं सगळे नियम अटी धरून नावं देण्याच्या पद्धती तुम्हाला हे सगळं डिटेल्स नोट्समध्ये मी दिलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर चक्रीवादळाचा वेग किती आहे त्याच्यानुसार स्टेप्स दिलेल्या होत्या, स्टेजेस, चक्रीवादळाच्या स्टेजेस. त्या स्टेजेसवरून तुम्हाला लक्षात येतं की त्या चक्रीवादळाचं म्हणजे ते कसलं चक्रीवादळ आहे, सौम्य चक्रीवादळ आहे, तीव्र आहे, डेंजर आहे, कसलं आहे. तर त्याच्या स्टेजेस दिल्या होत्या 6. त्या स्टेजेसवरून तुम्हाला विचारते. चला इथं प्रश्न आहे चक्रीवादळ आणि वर्ष. तर वायू, निसर्ग, तौक्ते आणि अम्फान चक्रीवादळ यांच्या इकडं इसवी सन आणि दिनांक दिले होते. हे कधी आलं होतं विचारलं होतं. तर वायू चक्रीवादळ जे होतं ते 19 जून 2019ला आलं होतं. हे नीट लक्षात राहू दे, याची जोडी बरोबर आहे. निसर्ग चक्रीवादळ हे सगळ्याला माहिती आहे, ही 1 जून 2020 मध्ये आलेलं होतं, हे उत्तर. तौक्ते चक्रीवादळ जे आहे ते 16 मे 2021ला आलेलं होतं. आणि अम्फान चक्रीवादळ जे होतं ते 19 मे 2020ला आलेलं होतं. ठीक आहे. तर हे याच्या सोड्या जे आहेत ते एकदम बरोबर आहेत, तर नीट लक्षात राहू द्या. म्हणून पर्याय क्रमांक याचं 1 येईल, अचं 1, बचं 2, कचं 3, ड. याची डिटेल्स माहिती तुम्ही PDF मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ती PDF डाउनलोड करून व्यवस्थित बघा. 5-6 पेज आहे, तर नीट व्यवस्थित वाचा आणि लिस्ट काढा. तुम्हाला 2019 पासून 2012 2014ला जे चक्रीवादळ आले होते ते सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. ओके, नीट लक्षात राहू द्या. त्याच्यामुळं हे विचारलं जाऊ शकतं, तर हे नीट व्यवस्थित लक्षात राहू द्या. त्याच्या जोड्या लावा. ठीक आहे. ही 14चं उत्तर 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हे तुम्हाला तौक्ते चक्रीवादळ जे होतं ते इकडे तुम्हाला अंदमान निकोबार बेटापासून आपलं काय लक्षद्वीप बेट इकडे केरळपासून सुरू झालेलं होतं आणि तसंच केरळवरून ते आलं होतं असं इकडे. ओके. आणि ते आलं होतं महाराष्ट्राच्या तिथे, महाराष्ट्र, त्याच्यानंतर इकडं गुजरातमध्ये तिकडे गेलं होतं तौक्ते बिकते. ठीक आहे. हे असं तुम्हाला इथं दाखवलं होतं. असे सगळे चक्रीवादळ तुम्हाला मी नोट्समध्ये टाकलेले आहेत. चला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? लोकनिजावरती तुम्हाला याच्या अगोदर आयोगाने प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राच्या पण भारताच्या पण. मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे अशा आहेत ज्याच्यामध्ये मॅग्नीजचे साठे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्ह्यामध्ये पाहायला भेटेल. भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. ओके, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. चला इथं बघा. आता बघा मॅग्नीज जे आहे सगळ्यात जास्त मॅग्नीजचं उत्पादन आणि साठ्यानुसार जर क्रम विचारला तर प्रथम क्रमांक तुम्हाला कोणता घ्यायचा आहे? तर भंडाराचा प्रथम क्रमांक. दुसरा जर जिल्हा विचारला तर तो आहे नागपूर, तिसरा आहे सिंधुदुर्ग. म्हणजे तुम्हाला मॅग्नीज जर विचारलं तर 3 जिल्ह्यामध्ये सापडते, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक 1. 15चं उत्तर पर्याय क्रमांक 1. नीट लक्षात राहू द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला या परिसरामध्ये तुम्हाला रेडी, कणकवली, फोंडा घाटामध्ये सापडतंय. आणि तुम्हाला सर्वाधिक मॅग्नीजचं जे आहे ते भंडारा जिल्ह्यामध्ये सापडेल. बघा नागपूर मध्ये तुम्हाला पेंच जर बघितलं, पेंच नदीचं जर खोरं बघितलं, पेंच आणि कन्हान नदीचं जर खोरं बघितलं नागपूरमध्ये, तर तिथं तुम्हाला मॅग्नीजच्या खाणी पाहायला भेटतील. सावनेर, खापा ते रामटेक, सावनेर ते रामटेक असा सलग 2 तालुक्यामध्ये सलग पट्टा तुम्हाला मॅग्नीजचा पाहायला भेटेल. सावनेर ते रामटेक पट्टा हा खनिज उत्पादक पट्टा म्हणून कोणता ओळखला जातो असा प्रश्न विचारला होता. मॅग्नीजच्या खाणी तुम्हाला तिथं आढळतील. त्याच्यानंतर मॅग्नीज शुद्ध करण्याचे कारखाने जे आहेत ते नागपूर जिल्ह्यामध्येच आहेत. कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये मॅग्नीज शुद्ध करण्याचे कारखाने सांगायचे. भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुका, सीतासांगवी, कुरमाडा, डोंगरी या ठिकाणी तुम्हाला मॅग्नीज सापडेल. येथील मॅग्नीज जे साठे आहेत ते तुम्हाला गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडित आहेत ह्याच्यातले भंडाऱ्यामधले. ओके, सिरोमिलोन हे खनिज तुम्हाला तिथं सापडतं. बाकी तुम्हाला भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे साठे आर्कियन कालखंडामधले आहेत सगळ्यात जुने. सौसर आणि साकोली या धारवाड श्रेणीच्या प्रस्तरभंग होऊन तुम्हाला त्या माला तयार झालेल्या होत्या. महाराष्ट्रातील मॅग्नीजचे साठे क्वार्टझाईट, शिष्ट असेल, गोंडाईट असेल या प्रकारच्या माले सापडतात. ठीक आहे. तर साठे संदर्भात तुम्हाला क्रमांक भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. उत्पादनामध्ये भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग सेम क्रमांक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भारतातल्या एकूण
मॅग्नीजच्या साठ्यामध्ये 40% साठे जे आहेत ते कुठे येतं, महाराष्ट्रामध्ये 40% साठे येतं. आणि 1 टन जर तुम्हाला पोलाद तयार करायचा असेल, 1 टन पोलाद, तर त्याच्यासाठी 10 kg तुम्हाला काय टाकावं लागतं, त्याच्यात मॅग्नीज टाकावं लागतं. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. हे झाले तुमचे 15 नंबरचा प्रश्न. 15 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॅग्नीज सापडत आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपले झालेले आहे भाग नंबर 7 संभाव्य प्रश्न सिरीज, ब्रह्मास्त्र प्रश्न सिरीज भाग नंबर 7. त्याच्यानंतर इथून पुढे अजून आपण 3 पेपर घेणार आहेत. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या, नीट सबस्क्राईब करा आपल्या टेलिग्राम चॅनल, आपल्या ह्याला युट्यूब चॅनलला, जिओग्राफी बाय सचिन शिंदे युट्यूब चॅनल. व्ह्यू तर भरपूर भेटतात, पण सबस्क्राईब तुमचे अजून जास्त झालेले नाहीत. नुसतं गपचिप बघून जाऊ नका, सबस्क्राईब पण करा चॅनल. ठीक आहे, चला. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना. ओके, हे तरी शेअर करा, बाकीचे शेअर करू नका, हेच शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, चला या ठिकाणी थांबूया. आणि ज्यांनी अजून बॅच घेतली नाही, लक्षात राहू द्या, 18 तासामध्ये तुमचं अख्खं जिओग्राफी होऊन जाते. 18 तासामध्ये 2 दिवसात खलास. नोट्स पण भेटून जाते आणि सगळे लेक्चर पण भेटतील. 249 मध्ये 18 तास सगळं रिव्हिजन होऊन जाईल. 13+ मार्क येते तुम्हाला एवढे लेक्चर बघून. ठीक आहे, चला. काय आवडलं, लेक्चर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, टेक केअर आणि बाय बाय.